सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आत्मनिर्भर भारत अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ यूथ या विषयावरील विशेष व्याख्यान आज आयोजित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिगंबर शिर्के, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय प्राध्यापक PS पाटील आणि कुलसचिव माननीय डॉक्टर VN शिंदे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या सर्वांचं तसंच विद्यापीठातील अन्य अधिकारी, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, अन्य मान्यवर आणि सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचं मी नंदिनी पाटील मनःपूर्वक स्वागत करते. आता विद्यापीठ गीत सादर होईल. कृपया सर्वांनी उभं राहावं. कीर्ती तुझी मंगलमय स्मरणीय सुदे, कीर्ती तुझी मंगलमय स्मरणीय सुदे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. कीर्ती तुझी मंगलमय स्मरणीय सुदे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. सांगू बसा छत्रपती शिवरायांचा, राजर्षी शाहूंच्या लोकहिताचा, सत्य न्याय समतेच्या सत्वशीलाचा. हेच स्वप्न मनोमनी सदा नांदू दे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. ज्ञानाचे विद्येचे विश्व उमलू दे, जात धर्म वर्ण वंश भेद मिटू दे. मातीतून उगवू दे तरंग कलेचे, प्रज्ञेची प्रतिभेची प्रभा दिसू दे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. विज्ञाना सदोदित घेत साथीला, शिक्षणाचा नित्य नवा मार्ग शोधिला. विज्ञाना सदोदित घेत साथीला, शिक्षणाचा नित्य नवा मार्ग शोधिला. राष्ट्रप्रेम मानवता धर्म मानिला, संचित हे श्वासातून सतत वाहू दे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. श्रवणी ज्ञानाचा सेतू बांधुनी, बहुजना उजेडीने तमातुनी, कला क्रीडा शोधाची जननी होऊनी. विद्यापीठ आपुले जगी गरजू दे. ज्ञान हेच अमृत हे ब्रीद वसुदे. विद्यापीठ आपुले जगी गरजू दे, 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 जगी गरजू दे. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. यानंतर माननीय प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सुप्रभात. सर्वांना नमस्कार.
विधी अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्फत आज आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण व्याख्यान आयोजित केले आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रमुख व्याख्याते आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब, माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य, आजचे सन्माननीय अतिथी आदरणीय चंद्रकांत दादा पाटीलजी, माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर डी.टी. शिर्के सर, कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, डॉक्टर सुहासिनी पाटील मॅडम, डॉक्टर अजित सिंह जाधव, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्रशासकीय मंडळांचे संचालक, विविध अधिकार मंडळांचे सन्माननीय सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, लोकप्रतिनिधी, विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठ प्रेमी मान्यवर नागरिक, पत्रकार बांधव, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना विदित आहेच की नुकतेच आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर आझादी का अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला. गेल्या 75 वर्षामध्ये आपण विविध योजना, विविध क्षेत्रामध्ये क्रांतिकारक पावले उचलली. त्यामध्ये प्रामुख्याने स्टील रिव्होल्यूशन, ग्रीन रिव्होल्यूशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्यूशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन इत्यादींचा समावेश होतो. त्याद्वारे निश्चितच पुढील 25 वर्षामध्ये डेव्हलपिंग नेशन या डोमेनमधून डेव्हलप्ड नेशन या डोमेनमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत होईल. आणि त्यासाठीच आत्मनिर्भर भारत हा एक शाश्वत विकासाचा मार्ग आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII यांच्या रिपोर्टनुसार एकूण 20 महत्त्वाच्या सेक्टर्सपैकी 8 सेक्टर्समध्ये आपण ऑलरेडी आत्मनिर्भर झालो आहोत. तरी इतर 12 सेक्टर्समध्ये अजूनही बरेचसे कार्य करणे बाकी आहे. यासाठी सर्व सेक्टरमधील उत्पादनांची निर्यात वाढवणं गरजेचं आहे. कारण आत्मनिर्भरता ही आयात आणि निर्यात यांच्यावर अवलंबून असते. आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर आत्मनिर्भर इंडेक्स हा 1 पेक्षा जास्त असतो आणि त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या देशातील व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शाश्वत विकासाचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील. इथून पुढच्या काळामध्ये देश अधिकाधिक अर्थसंपन्न, आरोग्यसंपन्न आणि ज्ञानसंपन्न कसा होईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या जगात 1 नंबरची झाली आहे. तसेच डेमोग्राफीचा जर विचार केला तर तरुण वयोगटातील युवक आणि युवतींची संख्या आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आहे. हा आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. तरुण वयोगटाची एनर्जी चॅनलाइज करण्याची गरज आहे. अन्यथा डेमोग्राफिक डिझास्टरला सामोरे जावे लागेल. म्हणून युवकांचे योगदान फारच महत्त्वाचे आहे. आत्मनिर्भरता हा फार मोठा विषय आहे आणि यासाठी नेमके आपण काय केले पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे, युवकांना अधिक चांगल्या पद्धतीने कसे सामावून घेतले पाहिजे, असे बरेचसे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत साहेब, ज्यांनी गोवा राज्यामध्ये या विषयावर भरपूर कार्य करून आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांना आमंत्रित यासाठी केलेलं आहे आणि त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. निश्चितच त्यांचे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील, आपल्या विचारांना व कार्याला एक नवा आयाम देतील. तसेच माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटीलजी हे सुद्धा आपल्याला बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी या विषयावर करणार आहेत. शिवाजी विद्यापीठामध्ये 3 जिल्ह्यांच्या अंतर्गत सुमारे 2.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवण्यासाठी आमचं विद्यापीठ कटिबद्ध असेल आणि सक्षम आहे. आम्हालाही एक विद्यापीठ म्हणून युवकांसाठी आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने कोणत्या योजना अंमलात आणाव्या लागतील यावर मार्गदर्शन होईल अशी आमची खात्री आहे. आपल्या सर्वांना या दोन्हीही व्याख्यानांचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो.
पुनश्च एकदा शिवाजी विद्यापीठ परिवारातर्फे आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असं या सत्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलगुरूंना मी विनंती करते की त्यांनी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करावा. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार माननीय कुलगुरूंच्या हस्ते. धन्यवाद सर. यानंतर आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान या विषयावरील विशेष व्याख्यान आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते तसंच गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि युवकांचे योगदान या विषयावरील व्याख्यान द्यावं. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आत्मनिर्भर भारत आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ यूथ या विषयावरती खास करून लेक्चर देण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल कुलगुरू, उपकुलगुरू यांचे मी सर्वात अगोदर खूप खूप आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला खास करून आपले महाराष्ट्राचे हायर एज्युकेशन मिनिस्टर आणि टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपले व्हाईस चान्सलर डॉक्टर दिगंबर शिर्के याही उपस्थित आहेत. या ठिकाणी प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर प्रमोद पाटील हे उपस्थित आहेत. युनिव्हर्सिटीमधले सगळे सिनेट मेंबर, त्याशिवाय युनिव्हर्सिटीमधले सगळे विद्यार्थी आणि बाकी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो ज्या युनिव्हर्सिटीमधून मला 96 साली डिग्री मिळाली त्या युनिव्हर्सिटीमध्ये मला परत एकदा म्हणजे मला या ठिकाणी येऊन लेक्चर देण्याचं हे खरोखरच माझं भाग्य आहे. कारण मी असं म्हणतोय की तेही दिवस बघितलेले आहेत की ज्यावेळी माझं ॲडमिशन या युनिव्हर्सिटीमध्ये होण्यासाठी 6 महिन्याचा उशीर लागला होता. युनिव्हर्सिटीची फॉल्ट नव्हती, कॉलेजची फॉल्ट होती. त्यामुळे स्ट्राईकपासून डिग्रीपर्यंत आणि डिग्रीनंतर परत मेडिकल प्रोफेशन ग्रॅज्युएट डिग्री आणि आत्ता मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यामुळे शिवाजी युनिव्हर्सिटी माझ्यासाठी नवीन नाही आहे. 1991 to 1996 कित्येक वेळा ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मी आलेलो आहे. कित्येक वेळा वेगवेगळ्या कामांसाठी या युनिव्हर्सिटीशी बऱ्याच जणांशी त्यावेळी परिचिती होतो. मी माझा विषय सोडून मी बोलणार नाही आहे. मला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्याच वेळात मी माझं भाषण संपवायचा प्रयत्न करीन. खरं म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ यूथ या विषयावरती बोलायला सुरू करण्याच्या अगोदर आपण बघतोय की आत्मनिर्भर भारत ही संकल्पना माननीय मोदीजींनी कधी मांडली तर 12 मे 2020 साली माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडली. आणि का मांडली, त्यावेळी देश कुठल्या संकटामध्ये होता, कशासाठी मांडली आणि त्यामध्ये युवकांचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल हे खरोखरच म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल की फक्त मोदीजी सांगत असेल. मी त्या पक्षाचा आहे म्हणून बोलत नाही आहे. मी मुद्दामून सांगतोय कारण त्यांच्या एका संकल्पनेने या देशामधल्या कितीतरी युवकांना प्रेरणा दिलेली आहे. या देशामधल्या महिलांना सगळ्याच लोकांना म्हणजे आपण जसं म्हणतोय की शेतकऱ्यापासून सायंटिस्टपर्यंत या सगळ्यांना प्रेरणा द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेने केलेली आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात एका छोट्याशा मराठी कवितेतनं करतोय.
आत्मनिर्भर भारतावरतीच ती कविता आहे. जुगतील संकटे बदलेल स्थिती, आयुष्याला पुन्हा येईल गती. सुटतील प्रश्न सारे, बदलेल वेळ वारे, मिळतील नव्या वाटा, हसतील चोही दिशा. जगाला नवा मंत्र द्या रे, तू आत्मनिर्भर भारताची मशाल घे रे, देशाला नवी वाट दे रे. मी ती कविता पूर्ण करेन कारण तेवढीच ती म्हणजे एका कवितेमध्येच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओळख तुझी तू निर्माण कर, तू अर्थ सुधार, तू कर्म कर, तू ब्रँड हो, तू जागतिक, जग सारे तुला मग मागतील. तू तू जगी अधिराज्य कर, स्वदेशीची मग शान बन, साऱ्या जगाला तू दाखवून दे रे. तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे, देशाला नवी वाट दे रे. तू उभा ताट कण्याने, आधार तुझा दे सोबत्याना. हातात हात घे रे, सुरुवात तर कर रे, जिंकेल देश माझा, हा एकच ध्यास घे रे. तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे. आणि शेवटी की विकट जरी असली स्थिती, हळू जरी असली गती, तू पाऊल टाकत जा रे, जुळतील तुला वाट सुखाच्या, तू आशेची एक किरण हो रे. तू आत्मनिर्भरतेची मशाल घे रे. विकटी जरी असली स्थिती, तू हळू जरी असेल गती, तू पाऊल टाक जरा रे, जुळतील तुला वाट सुखाची, तू आशेची एक किरण घे रे. हे म्हणत स्वतःचा तू शिल्पकार, तू स्वतःच हो आधार, तू मनी हा कर निर्धार, चित्र सारे मी बदलणार. दोष देणे सोडून दे रे, जगी जिंकायची जय्यत हो रे, तू आत्मनिर्भरतेची मशाल हो रे. हे म्हणत खऱ्या अर्थाने कोविडवरती जर मात केली असेल तर याच सगळ्या प्रकाराने म्हणजे त्या संकट काळामध्ये जर आपल्याला उभं राहायची संधी कोणी जर दिली असेल आणि प्रेरणा जर कोणी दिली असेल तर ती माननीय मोदीजींनी दिली. आणि ही माननीय मोदीजीची संकल्पना खऱ्या अर्थाने जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे आपण सदाच म्हणतोय की आम्ही सगळेजण काम करतोय अंत्योदय तत्वासाठी. आणि अंत्योदय तत्व जेव्हा म्हणतोय की समाजातला शेवटचा घटक ज्याच्यापर्यंत कोणी पोचत नाही त्याच्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे. मग तो अपंग असेल, मग ती विधवा बहिणी असेल किंवा एखादी म्हातारी आई बाबा असतील की समाजातले बरीचशी लोक त्यांच्यापर्यंत पोचत नाही. मग त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी अंत्योदय ह्या तत्वावरती काम करायला. मग आता माननीय मोदीजीच्या केंद्रातल्या एवढ्या योजना असतील, राज्याच्या एवढ्या योजना असतील, त्या सगळ्या लोकांपर्यंत कसं पोचवणार. मग त्यामध्ये युवकांचं योगदान कसं असेल. मग त्यासाठी मी विचार करून खरं म्हणजे 2 ऑक्टोबर 2020 माननीय मोदीजींनी सुरू केल्यानंतर लगेच 3 महिन्याच्या आत मी गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवाचा नारा दिला. आणि त्यासाठीच मी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा म्हणजे कोविडच्या काळामध्ये गोवाही आत्मनिर्भर कसा होऊ शकतोय, गोवाही स्वयंपूर्ण कशा पद्धतीने होऊ शकेल आणि यासाठी ती कल्पना मांडली. आणि ह्याच कल्पनेमधून वेगवेगळ्या स्वयंपूर्ण गोवासाठी टाईमलाईन पण ठरवली आणि त्या टाईमलाईननुसार मग नंतर काम कसं करायचं ह्याच्यावरती ह्या संकल्पनेतने पुढे जात गेलो. की ही संकल्पना मांडत असताना त्याचे एकदा काम कोणी करायचं याच्यासाठी, मग फक्त सरकारी अधिकाऱ्यांनीच करायचं का लोकप्रतिनिधी करायचं. मग त्यासाठी ऑल GCS ऑफिसर जेवढे क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर्स आहेत त्या सगळ्यांनी यासाठी काम करायला पाहिजे. प्रत्येक एकाची नेमणूक एका ग्रामपंचायतीमध्ये केली गेली. त्या अगोदर सगळा सर्वे आमच्या डायरेक्टर ऑफ द हायर एज्युकेशनच्या कॉलेजेस जेवढ्या गोव्यात आहेत त्यांनी प्रत्येक गावाचा सर्वे केला. त्या गावामध्ये आपण म्हणतोय तशा रिसोर्सेस काय आहेत, त्या गावाची गरज काय आहे, त्या गावांना आपण कशा पद्धतीने फुल फ्लेज करू शकतोय. यासाठी मुळात जी कॉलेज त्या गावाच्या जवळ असेल त्याने तो डेटा रेडी करून दिला. आमची जिपाट म्हणजे गोवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जिपाट ह्याने तो सगळा डेटा एकत्र केला. आणि पूर्ण गोव्याचा डेटा एकत्र झाल्यानंतर मग गोव्याला काय गरज आहे, मग गोवा स्वयंपूर्ण कशा पद्धतीने होऊ शकतो, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, फिशिकल्चर या सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचा असेल तर तो कसा करायचा ह्याच्यावरती विचारमंथन करायला सुरुवात झाली. आणि हे विचारमंथन करत असताना की आपण बघत होतो की पूर्ण गोव्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा दूध मिळणं कठीण झालं होतं. कारण आम्ही दुधासाठी मुळात महाराष्ट्र आणि कर्नाटकावरती डिपेंड आहे. कारण आमची डेलीची रिक्वायरमेंट 3.5 लाख आहे. आमच्याकडे प्रोडक्शन फक्त 50-60 हजार मिल्क होतं आहे. म्हणजे लोकांना दूध पण मिळत नव्हतं. तसं पूर्ण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपले खऱ्या अर्थाने कशी आपल्याला वेगवेगळ्या
गरज भासते ते आपल्याला कळालं. त्यानंतर स्वयंपूर्ण इन्सेप्शन ऑफ द स्वयंपूर्ण गोवा मिशन, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यापासून प्रायमरी डेटा कलेक्शन करणं, सेकंडरी डेटा कलेक्शन करणं, प्रिपरेशन ऑफ द ॲक्शन प्लॅन आणि त्यानंतर लॉन्च ऑफ द आत्मनिर्भर भारत. आणि तेच लॉन्चिंग 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी व्हर्च्युअली मी माझ्या हेडक्वार्टर्समधून की सगळ्यांना आव्हान केलं. आणि त्या दिवशी हा कार्यक्रम पूर्ण गोव्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायती, निवडून आलेले सगळे सदस्य की स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना काय बरी आहे आणि त्यासाठी डॉक्टर काय करणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री करणार तरी काय, यासाठी सगळेजण व्हर्च्युअली हा कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बघत होते. आम्ही अपॉइंट केलेले स्वयंपूर्ण मित्र म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही GCS ऑफिसर ज्याने ठरवलं की मी ॲडिशनल काम करणार, मला शनिवारी त्या दिवसासाठी वेगळा पगार काही द्यायला नको, मी माझी गाडी घेऊन गावात जाणार. आणि गाव पण चूज करत असताना असा केला होता की ज्या GCS ऑफिसरची जी विलेज आहे प्रॉपर विलेज, त्या विलेजमध्ये त्याला अपॉइंट केलं होतं. आणि त्याच्यामागचा उद्देशही तोच होता, खरी संधी आलेली माझ्या गावासाठी मी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्याला त्या गावामध्ये अपॉइंट केलं होतं. आणि त्याने त्याची सुरुवात केली. आणि सुरुवातीलाच म्हणजे आम्ही त्याला फोकस पॉईंट निवडले. फोकस पॉईंट निवडत असताना की इट इज अन हेल्थ फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, हाऊसिंग फॉर ऑल, सोशल सिक्युरिटी फॉर ऑल, फायनान्शियल सिक्युरिटी फॉर ऑल, अशा पद्धतीचे 10 फोकल पॉईंट. म्हणजे प्रत्येक घरामध्ये लाईट असायला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये टॉयलेट असायला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये हर घर नल से जल म्हणजे ज्याला आपण म्हणतोय पाणी मिळायला पाहिजे, प्रत्येकाला फायनान्शियल सिक्युरिटी मिळायला पाहिजे, प्रत्येकाला सोशल सिक्युरिटी मिळायला पाहिजे. जर दिव्यांग असेल तर त्याला इक्विपमेंट मिळायला पाहिजे. जर दिव्यांग आपले भाई बहिणी तर त्याला जर इक्विपमेंट मिळत आणि फुकट मिळतात, ते जर मिळत नसेल मग त्या स्कीमचा काय उपयोग आहे. त्यासाठी 10 फोकल पॉईंटवरती काम करत असताना मग आरोग्य संपदा, कृषी संपदा, सामाजिक सुरक्षा, दिव्यांग या सगळ्या योजना खूप चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने राबवायच्या ह्याच्यावरती या 10 फोकस पॉईंटनुसार आम्ही काम केलं. आणि त्यात डिसाईड केलं की मग ह्याची हायरार्की कशी असेल, ह्याचं मॉनिटरिंग जे आहे ते सुद्धा खुद्द चीफ मिनिस्टरच्या ऑफिसरमधून एक एक मुद्दा म्हणजे आपण जो सांगतोय ते खरं सांगतोय की नाही, म्हणजे त्याला खरीच योजना तिथं त्या गावामध्ये पोचलेली आहे की नाही, हे स्वतः माझ्या ऑफिसमध्ये बसून माझे कित्येक ऑफिसर्स प्रत्येक गोष्ट मॉनिटर करत होते. म्हणजे त्या शेवटच्या सरपंचाला फोन करून विचारायचं तुझ्या गावामध्ये 100% घरांच्या टॉयलेट पोचली की नाही. म्हणजे देशामध्ये आपलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये हर घर नल से जल योजना आम्ही पोचवायला शकलो. हे पहिलं राज्य गोवा राज्य आहे. पूर्ण देशामध्ये ODF फ्री डिक्लेअर करणार म्हणजे ओपन डेफिकेशन फ्री, एकाही घराला टॉयलेट नाही असं नाही, प्रत्येक घराला टॉयलेट आहे हे पोचवणारं गोवा हे पहिलं राज्य होतं. त्यासाठीही आम्हाला केंद्र सरकारकडनं पुरस्कार मिळाला. त्यानंतर हर घर आपण ज्याला म्हणतो प्रत्येक घरामध्ये लाईट, राज्यामध्ये जर म्हणजे माझ्या गोव्यात राहणाऱ्या एखाद्याच्या घरामध्ये जर लाईट नसेल तर माझ्यासाठी केवढी शोकांतिका आहे. मग प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट असायलाच पाहिजे. मग डीप फॉरेस्टमध्ये असणाऱ्याला तिथं पॉवर कनेक्शन जात नाही, तिथं मग इलेक्ट्रिकल इंजिनियर सांगणार नाही आम्ही तिथं ती पोचवू शकत नाही, मग त्याला सोलार लाईट तरी द्या, मग तिथं सोलारची प्रोव्हिजन करा द्या, पण आपल्याला 100% पाहिजे. त्यानंतर वी हॅव डिक्लेअर्ड द 100% इलेक्ट्रिफिकेशन स्टेट म्हणून परत एकदा पुरस्कार मिळाला. तेही त्या बाबतीत म्हणजे 100% आम्ही करून घेऊ शकलो. आणि हे सगळं मॉनिटरिंग प्रत्येक गोष्ट ही स्वतः चीफ मिनिस्टर ऑफिस, नंतर डायरेक्टर ऑफ द प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर तालुका नोडल ऑफिसर्स, मग डेप्युटी कलेक्टर टू त्याच्यानंतर स्वयंपूर्ण मित्र जो दर शनिवारी जाऊन आजही बसतोय, दर शनिवारी न चुकता GCS ऑफिसर त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जातोय. ग्रामपंचायतीमध्ये सगळे आहेत म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचा पंचायत सेक्रेटरी आहे, तिथला ग्रामप्रधान आहे, सगळेजण आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त मग तो मॉनिटर करणार मग तुमच्या गावामध्ये काय काय, किती जणांना लाईट नाही, किती जणांना 100% पोचले का. माननीय मोदीजीने जो इन्शुरन्स डिक्लेअर केला की प्रत्येक घरामधल्या प्रत्येक माणसाला इन्शुरन्स पाहिजे, पण तो पोचला की नाही. मग त्यासाठी त्याला बँकशी टायअप करून त्याला तिथं ते करून देणं, हे काम म्हणजे आमच्या GCSने. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तसं किसान कार्ड फॉर ऑल, आपण जसं म्हणतोय की हेल्थ कार्ड फॉर ऑल, मध्ये हेल्थ कार्ड 100% लोकांकडे पोचलं की नाही. त्यासाठी आयुष्यमान कार्ड आहे, त्याच्या व्यतिरिक्त DDSSY कार्ड, ते 100% योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्वयंपूर्ण गोवा ह्याने हायरार्कीने व्यवस्थितरित्या मॉनिटर करून घेतलं. आणि त्यामध्ये म्हणजे स्वयंपूर्ण मित्र प्रत्येकाच्या घरी व्हिजिट पण करायला लागला, कारण गावामध्ये जाऊन त्याला व्हिजिट करायला लावणं. सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसर्सना शनिवारी रविवारी म्हणजे सगळ्यांना कामाला लावून ते मॉनिटर करून घेतलं. आणि त्यानंतर पंचायतमार्फत ते आम्ही पर्सनली एकदा सगळे अचीव करून म्हणजे ऑलमोस्ट आपण जे म्हणतोय की आम्ही 10 फोकल पॉईंटमधले 99% फोकल पॉईंट आम्ही अचीव केले. एखादा दुसरा कुठलाही घर राहिलं असेल पण 99%
प्रत्येकाला हेल्थ कार्ड दिलं, प्रत्येकाला टॉयलेट दिला, प्रत्येकाच्या घरात लाईट दिली, प्रत्येकाला गॅस दिला, प्रत्येकाला इन्शुरन्स कार्ड दिलं, प्रत्येकाला टॉयलेट दिला, A to Z. म्हणजे हे मॉनिटर करून म्हणजे खऱ्या अर्थाने अंत्योदय तत्वावरती शेवटच्या माणसापर्यंत त्या स्कीम आम्ही पोचवू शकलो अशा पद्धतीने. पण हे सगळं करत असताना मग राज्याचा समतोल राखणं पण तेवढंच गरजेचं होतं, ज्याला आपण म्हणतोय की एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, की ज्याची रँकिंग हे म्हणजे नीती आयोग म्हणा किंवा कुठल्याही राज्याचं रँकिंग करत असताना सस्टेनेबल गोलची अचिव्हमेंट होणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यामध्ये मग नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वेलिटी, it is in clean operations, it is in affordable and green energy, decent work and economic growth, industrial innovations, it is in त्यानंतर सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिकेशन्स, रिस्पॉन्स, त्यानंतर क्लायमेट ॲक्शन्स, लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड, या सगळ्या गोष्टी. म्हणजे फक्त आम्ही एवढंच नाही केलं की लोकांना सोशल सिक्युरिटी, राज्याचा दर्जा पण नीती आयोगाच्या सस्टेनेबल गोलच्या नुसार त्याचा तेवढाच उंचवायला पाहिजे म्हणून दुसऱ्या दृष्टीने ते पण काम म्हणजे गावापासून शहरापर्यंत या सगळ्या गोष्टी मॉनिटर करायचं काम ही पर्सनली ती डिपार्टमेंट, ज्याला जे डिपार्टमेंट योग्य आहे ते डिपार्टमेंट कंटिन्युअसली करत होतं. त्यामुळं हे सस्टेनेबल गोलचं अचीव करणं आम्हाला शक्य झालं. आणि सस्टेनेबल गोलच्या रँकिंगवरती म्हणजे नीती आयोगाच्या रँकिंगनुसार आम्ही पहिल्यांदा 7 नंबरवरती होतो, त्याच्यानंतर आम्ही 3 नंबरवरती पोचलो, म्हणजे 2 वर्षाच्या आत 3 नंबरवरती पोचलो. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमधल्या 4 गोलवरती 100 आउट ऑफ 100 मार्क्स हे केंद्राने नीती आयोगाने आम्हाला दिले आणि तीही राज्याची अचिव्हमेंट ही त्यानुसार ठरली. मग आता स्वयंपूर्ण गोवा ह्या संकल्पनेच्या नंतर हे सगळं अचीव झाल्यानंतरही लोकांना सेल्फ रिलायंट करायचं होतं. मग लोकांना एकदा सगळ्या योजना मिळाल्या, पण त्या योजना जरी मिळाल्या सेल्फ रिलायंट, म्हणजे आपण म्हणतोय की ॲग्रिकल्चरसाठी म्हणजे तांदूळ आणि भाजी, या भाजी तर आम्हाला सगळी बेळगावमधूनच येते. त्या भाजी येते म्हणजे जेव्हा कोविड झाला तेव्हा गोव्यामध्ये भाजी मिळणं कठीण होतं. म्हणजे चिकन मटन एक तर सोडून द्या, साधी भाजीही मिळत नव्हती. मग लोकांना मी प्रश्न विचारला, आपल्याकडे एवढे ॲग्रिकल्चर आहे, पडीक आहे, मग आपण काम नाही काय करू शकत? मग फ्लोरिकल्चरसाठी आपल्याला फुलं जी येतात ती बेंगलोरमधून येतात. मग आणि इट इज अ क्रोड्स ऑफ रुपीज बिझनेस. एका दिवसाला इट इज अन मोर दॅन 3.5 crores ऑन मिल्क वी आर गिविंग फॉर द अदर स्टेट. 3.5 crores पर डे. मी बाकीच्या गोष्टी सांगतच नव्हतो, लोकांना विषय पटवून दिला की बाबा फुलांसाठी एवढे पैसे खर्च करतोय, दुधासाठी एवढे करतोय, चिकनसाठी एवढे करतोय, एगसाठी एवढे करतोय, या सगळ्या गोष्टीसाठी जर पैसे खर्च करत असेल, वाय नॉट वी? मग आम्ही का नाही करू शकत? मग त्यासाठी त्यांना काम करायचं असेल तर मग त्या डिपार्टमेंटला लिंक करून देणं, त्या डिपार्टमेंटच्या योजना काय आहेत. मग अधिकारी डायरेक्टली गावात जायला लागले, गावातले अधिकारी परत त्यांना जो कोण करत असेल त्याला अजून मोटिवेशन देऊन बाकीच्या युवकांना बरोबर घेऊन त्या युवकांशी गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्ड ह्याने वेगवेगळे प्रोजेक्ट तयार केले. म्हणजे त्यामध्ये गोवन प्रोजेक्ट नावाचा, गोवन प्रोजेक्ट हे दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळे, इट इज अ ट्रेनिंग सेंटर फॉर द यूथ अँड फॉर वुमन. त्यामार्फत आम्ही जे काही सगळं रॉ मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल आहे ते फिनिश प्रॉडक्ट करून मार्केटमध्ये कशा पद्धतीने आणू शकतोय त्याची सेंटर्स दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये केली. वेगवेगळ्या महिलांना, युवकांना फ्री ऑफ कॉस्ट तर गोवनच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग सगळ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं. आणि हे सगळं करत असताना माननीय मोदीजीने आपण म्हणतोय की पहिल्या वेळी डिजिटल इंडिया नावाचा आपण क्लीन इंडियापासून क्लीन इंडिया, फिट इंडिया, स्टार्टअप इंडिया वेगवेगळे प्रयोग जे माननीय मोदीजीने केले त्याच डिजिटल इंडिया खूप महत्त्वाची संकल्पना माननीय मोदीजींनी मांडली की डिजिटल इंडियाच्या अंतर्गत ह्या म्हणजे केंद्राच्या योजना असेल, राज्याच्या योजना असेल, लोकांपर्यंत कशा पोहोचवणार. ज्याला आपण म्हणतोय की हॅपीनेस इंडेक्स जर राज्यातला वाढवायचा असेल तर आपल्याला घरी बसून सगळं मिळायला पाहिजे. आणि आजची टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार घरी बसून मिळणं हे शक्य आहे. पण नो युअर स्कीम हा कन्सेप्ट आम्ही इंट्रोड्यूस केला आणि नो युअर स्कीमच्या अंतर्गत राज्यात जवळपास 170 योजना ज्या सोशल सेक्टरमध्ये आहेत, वेगवेगळ्या योजना ज्या डे टू डे रुटीन लाईफमध्ये लोकांना लागतात, त्यातल्या अगोदर 121 योजना या ऑनलाईनवरती अवेलेबल करून दिल्या. मग कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर असेल, पंचायत असेल, की जी केंद्रातली योजना होती कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर, मला वाटतं या ठिकाणी पण असतील की ज्याने वेगवेगळ्या ह्याच्यावरती कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर ज्या सुरू केलेल्या आहेत त्यांना लिंक केलं आणि आमची स्वतःची कॉमन सर्व्हिस सेंटर सुरुवात केली. जर कुणाला ऑनलाईन जमत नसेल, म्हणजे एखादा एजेड असेल ज्याच्या घरात कनेक्टिव्हिटी नसेल, त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाव्या आणि कुठलीही योजना जी केंद्रातली मला पाहिजे असेल तर ती योजना त्याने ऑनलाईन पद्धतीने
तिथून स्वतःहून घ्यायची आणि त्यामुळे सगळ्या योजना ऑनलाईन आणल्या. जरी आपल्याला म्हणजे मामलेदारच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे त्याच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही. कारण कोविडमध्ये आपण बघत होतो कुठल्याही कार्यालयात जाऊ शकत नव्हतो. त्यामुळेच ही योजना म्हणजे कशा पद्धतीने आपण ऑनलाईन जाऊ शकतो यामार्फत इट इज अन वन स्टॉप पोर्टल टू ॲक्सेस ऑल द गव्हर्नमेंट स्कीम. इट इज अ इझी अँड हॅसल फ्री टू द सिटीजन्स एनहान्सिंग लास्ट माइल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी. परत एकदा नो युअर स्कीम या डिजिटल स्कीमच्या मार्फत सगळ्या योजना सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. एवढ्यावरतीच नाही थांबलो. परत मग नवीन संकल्पना मांडली आणि सरकार तुमच्या दारी आता वेगवेगळ्या राज्यामध्ये जो सुरू झालेला आहे त्याचा मुळात संकल्पना मी मांडली. आणि ती संकल्पना करत असताना सरकार तुमच्या दारी म्हणजे मुख्यमंत्र्याने स्वतः तिथं जायचं, एखाद्या मतदारसंघात असेल किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी सगळे डिपार्टमेंट जी लोकांना डायरेक्ट लागतात, म्हणजे आपले रेशन कार्ड मला नाव बदलून पाहिजे असेल, माझ्या बर्थ सर्टिफिकेटमधलं नाव बदलून पाहिजे असेल, किंवा मला किसान कार्ड पाहिजे, किंवा माझी सबसिडी राहिलेली असेल, म्हणजे दुधाची सबसिडी असेल, शेतीची सबसिडी असेल, गावातला लोक तालुक्याच्या ऑफिसमध्ये कधी पोहोचत नव्हता आणि बऱ्याच वेळा कंप्लेंट असायची की अधिकारी वेळेवर काम करत नाही. मग सगळ्यांनाच घेऊन त्या गावाच्या ठिकाणी जायचं. एक दिवस पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, काही ठिकाणी तर 2-2 दिवस कॅम्प लावले. म्हणजे सकाळी पूर्णतः आपले 200-300 लोक जे सरकारी अधिकारी फक्त आपल्या हेडक्वार्टर्समध्ये बसायचे, त्यांना सांगायचं की आता कम्प्लिटली 2 दिवसाचा कॅम्प आपल्या गावातच. आणि पूर्णतः त्यावेळी म्हणजे सबसिडीचा फॉर्म तिथल्या तिथं भरून त्याची सबसिडी तिथल्या तिथंच रिलीज करायची आणि त्याला डायरेक्ट द्यायची. एवढी संकल्पना सरकार तुमच्या दारी या संकल्पनेतली मांडली. त्याला खूप मोठा रिस्पॉन्स आला. गोव्यामधल्या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आणि नंतर मतदारसंघाच्या ठिकाणी अशा पद्धतीने पहिल्या वेळी लोकांनी खूप ॲप्रिशिएट केला कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमाला सरकार तुमच्या दारी ॲडमिनिस्ट्रेशन टेकन टू द पीपल्स डोर स्टेप. इट इज अन कॉन्स्टिट्युएन्सी वाईज ब्रिजिंग द गॅप बिटवीन द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस अँड द सिटीजन्स अँड द ग्रीव्हन्सेस रिॲड्रेसल फॉर द लोकल इश्यूज. अशा पद्धतीचे वेगवेगळे लोकल इश्यूज हँडल करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्यानंतर स्वयंपूर्ण युवा. आपण बऱ्याच वेळा बघतोय की युवकांना वाटत असते सरकार आमच्यासाठी काय करतंय. मग एकतर तो कनेक्ट नसतोय सरकारमध्ये आणि युवकांच्यामध्ये कनेक्ट नसतोय. एज्युकेशन सोडलं तर आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि बाकीच्या मार्फत, आता आपण स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ह्या सगळ्याच्या मार्फत, पण आपण त्याही युवकांच्याबद्दल विचार करायला पाहिजे. जे आज अनएम्प्लॉईड आहेत, म्हणजे कमी शिक्षित युवक आहेत, ह्यांच्यासाठी पण आपण विचार करत असो. म्हणून स्वयंपूर्ण युवा हा नवीन लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट ह्याच्यामार्फत हा कार्यक्रम इंट्रोड्यूस केला. सगळ्यांच्या मस्त यूथ ओरिएंटेड करिअर गायडन्स प्रोग्राम. इट इज अन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर द एस्पिरेशन यूथ. अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ह्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या, त्यांचं कनेक्ट कसं करायचं, हे आम्ही स्वयंपूर्ण युवा या नावाने हा कार्यक्रम प्रसिद्ध केला. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित म्हणजे सगळ्यांच्यापर्यंत आम्ही देऊ शकलो. या कार्यक्रमाचं खास म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मी फक्त संकल्पना मांडली. मी माननीय मोदीजींना एक वेळा भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वयंपूर्ण गोवा हा संकल्पना अशा पद्धतीने आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली. माननीय प्रधानमंत्री म्हटलं आपण फक्त एक वेळा या स्वयंपूर्ण युवा कार्यक्रमातनं लाईव्ह बोला, माझी रिक्वेस्ट आहे म्हटलं. माननीय मोदीजींनी सांगितलं मी अर्धा तास बोलेन या कार्यक्रमासाठी. सगळी तयारी झाली पूर्णतः. सगळ्या प्रत्येक पंचायतमध्ये म्हणजे त्या गावातले अर्ध्याधिक लोक त्या स्वयंपूर्ण माननीय मोदीजींचं भाषण लाईव्ह ऐकण्यासाठी पूर्ण गोव्यामधले म्हणजे हाफ द पॉप्युलेशन म्हटलं तरी चालेल की त्या दिवशी लाईव्ह कार्यक्रम बघत होते. माननीय मोदीजीने खरोखरच या कार्यक्रमाला खूप ॲप्रिशिएट केलं आणि अक्षरशः म्हणजे सरकारची खूप आणि विशेष करून स्वयंपूर्ण मित्र जे खऱ्या अर्थाने ग्राउंडवरती काम करत होते, जे सरपंच पंच, त्याने गावामधला बदल दाखवला. म्हणजे त्याने सांगितलं की एखादा प्रकल्प करायला आपल्याला जर टेंडरिंग प्रोसेसमधून जर गेलो आपण तर तोच प्रकल्प करायला आपल्याला 20 लाख रुपये लागत असेल तर त्याने सांगितलं की त्या सरपंचाने सांगितलं हा प्रकल्प करायला आम्हाला 20 लाख रुपये टेंडर प्रोसेसने सांगितले होते, पण तोच प्रकल्प आम्ही गावातील लोक मिळून केलं आणि आमच्यासाठी फक्त 3 लाख रुपये खर्च आला. हा बदल होता. म्हणजे त्याने सांगितलं की इट इज अन इन्व्हॉल्वमेंट ऑफ द पीपल, ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतोय, म्हणजे भागीदारी, जनभागीदारी. हा माननीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या भाषणात प्रत्येक वेळी बोलतात. तो जनभागीदारी या प्रकल्पातनं म्हणजे सरपंचाने आपला एक्सपिरियन्स माननीय मोदीजींना डायरेक्ट सांगितलं की कशा अर्थाने माझं गाव स्वयंपूर्ण व्हायला लागलंय. मग महिला भगिनी बोलली कशा अर्थाने मी स्वयंपूर्ण झाले, म्हणजे युवक बोलले की कशा अर्थाने मला या स्वयंपूर्ण कार्यक्रमाचा बेनिफिट मला डायरेक्ट मिळाला. माननीय मोदीजीने स्वतः व्हर्च्युअली 1.5 तास या कार्यक्रमात म्हणजे पूर्ण गोव्यातील लोकांसाठी बोलत होते. आणि खरोखरच म्हणजे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण संकल्पना त्यावेळी साकार झाली. एवढंच नाही
तर माननीय मोदीजींनी सांगितलं मी ज्यावेळी गोव्यात येणार आहे त्यावेळा ज्याने खरोखरच चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी प्रत्यक्ष त्यांचं ॲप्रिसिएशन केलं, त्यांना सर्टिफिकेट देऊन. आणि आमच्या 19 डिसेंबर गोवा मुक्तीदिनी माननीय प्रधानमंत्री गोव्यात आले कोविडच्या कार्यकाळामध्ये. म्हणजे 21मध्ये स्वतः त्याने समारोपाच्या कार्यक्रमाला आमचं 60 लिबरेशन होतं त्याने मान्य केलं आणि कोविड कार्यकाळामध्ये पण स्वतः आले. तुम्ही फोटो बघितला असेल माननीय मोदीजीचा, मास्क लावून फोटो आहे, कारण त्यावेळी कुठेही जात नव्हते माननीय मोदीजी, तरी पण तिथं स्वतः आले. त्याने स्वतः सगळ्यांना सर्टिफिकेट दिला, सगळ्यांची फाट टोपटली. आणि एवढंच नाही तर स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम माननीय मोदीजीने चीफ मिनिस्टरच्या कॉन्फरन्समध्ये बाकी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गोव्यामध्ये होत आहे. त्याच धर्तीवरती तुम्ही हा कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यामध्ये तरी राबवा, जेणेकरून प्रशासन घेऊन तुम्ही जिल्ह्यामध्ये चला आणि लोकांना त्याचा फायदा मिळून दे. हे माननीय मोदीजींनी मेसेज सगळ्यांच्यापर्यंत दिली. खऱ्या त्या अर्थाने म्हणजे स्वयंपूर्ण गोवा आम्ही राज्यातनं देशावरती पोचवू शकलो. आणि एवढंच नाही, हे सगळं झाल्यानंतर माननीय मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही व्हिजिट करा, जाऊन बघा. वेगवेगळ्या राज्यातले अधिकारी स्वयंपूर्ण गोवा संकल्पना पाहण्यासाठी, शिकण्यासाठी म्हणजे 5-6 राज्यातनं, हिमाचल असेल, परत कर्नाटक असेल, त्यावेळी मध्य प्रदेश, गुजरात, ही सगळी लोकं म्हणजे गोव्यामध्ये येऊन स्वयंपूर्ण गोवा ग्राउंड लेवलवरती एक्झॅक्टली काय काम करतात हे पाहण्यासाठी तिथं आले. त्याने तो कार्यक्रम म्हणजे आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून त्यांनी ही संकल्पना समजावून घेतली. त्यानंतर 2 वर्ष माझा पहिला टर्म कंप्लीट झाल्यानंतर जस्ट 2022मध्ये मला लोकांनी परत एकदा संधी दिली आणि परत दुसऱ्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी ठरवलं की स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे मिशन सुरू करायचं. आणि 2.0 या मिशन सुरू करत असताना माननीय मोदीजीने तेव्हा स्किलिंग हा कन्सेप्ट मांडला होता. खरं म्हणजे माननीय मोदीजींचं अभिनंदन करायला पाहिजे तेवढं थोडं. का म्हणतोय मी तर पहिल्या वेळी स्किल डेव्हलपमेंट ही मिनिस्ट्री माननीय मोदीजींच्या मंत्रालयामध्ये सुरू झाली. या अगोदर कधीही स्किल डेव्हलपमेंट हा कार्यक्रम नव्हता. स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ही संकल्पना त्याने मांडली. तो सेम कन्सेप्ट आम्ही लॉन्च 9 एप्रिल 2022मध्ये केला. आणि इट स्वयंपूर्ण मिशनच्या अंतर्गत प्रायमरी स्कोप स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, युवकांना स्किल करायचं, रिस्किल करायचं, अपस्किल करायचं. म्हणजे मग तो कुठंही ITIमध्ये असेल किंवा हाय सेकंडरीमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, ज्याने जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्याला अजून स्किल केलं तरच तो काम करू शकतोय. नाहीतर आपण बघतोय की ग्रॅज्युएशन होतोय आणि आपण परत घरीच बसतोय. पण ग्रॅज्युएशन झालेला स्कोप कुठं आहे? गोवा बिंग अ टुरिस्टिक स्टेट, देर इज अ टुरिझम, देर इज अ गुड स्कोप इन द टुरिझम. मग त्यांना शॉर्ट टर्म कोर्सेस देऊन स्किलिंग करायचं काम आमच्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने सुरुवात केलं. शॉर्ट टर्म 3 महिन्याचे कोर्स असेल, कुणाला 1 महिन्याचा कोर्स असेल आणि कुणाला वेगवेगळे. आत्ता जी PM विश्वकर्मा योजना जी सुरू झालेली आहेत 18 वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये, ते स्किलिंग, रिस्किलिंग त्यातलीच संकल्पना आहे. आणि त्यातनं परत एकदा म्हणजे आहे त्याला ट्रेनिंग देऊन जास्त स्किल करणं. स्किल डेव्हलपमेंट फॉर द गेनफुल एम्प्लॉयमेंट, द ब्रिजिंग द गॅप बिटवीन द अकॅडमिशिया अँड इंडस्ट्री, एनहान्सिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, प्रमोशन ऑफ द एंटरप्रिनरशिप. इट इज अन अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या हे सुरू करत असताना अप्रेंटिसशिप हा कार्यक्रम आम्ही इंट्रोड्यूस केला. प्रत्येकानं अप्रेंटिसशिप करायलाच पाहिजे. मग मी फक्त ITI आणि इंजिनिअरिंगसाठी म्हणत नाही, इवन दो ग्रॅज्युएट आणि लॉ ग्रॅज्युएट जरी असला तरीही त्याने अप्रेंटिसशिप करावी. याने 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्याला जी शिकायची संधी मिळते आणि ती पण हॉनरेरियम देऊन. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ गोवा हॅज मेड कंपल्सरी. यापुढे प्रत्येकाने जर गव्हर्नमेंट नोकरी जर पाहिजे असेल तर त्याने कंपल्सरी त्याच्याकडे एक्सपिरियन्स तरी असायला पाहिजे किंवा त्याने अप्रेंटिसशिप केली असायला पाहिजे, त्याशिवाय त्याला गव्हर्नमेंट नोकरी मिळणार नाही आहे. मग आता मुलांना पटलेलं आहे की चला मी कुठलाही ग्रॅज्युएट जरी असेल, म्हणजे वी आर गिविंग मिनिमम, जो 10th फेल जरी असेल तर त्याला मिनिमम टू मिनिमम 8,000 रुपये ऑनरेरियम आम्ही देतोय. आणि तो ग्रॅज्युएटपर्यंत असेल तर 13 ते 15,000 रुपये ऑनरेरियम पर मंथ आम्ही त्याला पे करतोय. नॉट ओनली इन द गव्हर्नमेंट बट वी हॅव स्टार्टेड, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरनं आम्ही कंपल्सरी केलं की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळ्या मुलांना ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. गोवा तसं छोटं राज्य आहे. 20,000 मुलाने यावेळी प्रत्येक अप्रेंटिसशिपच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं. पहिल्या वर्षी पासआउट जाऊन झाल्यानंतर मुलं जी घरी बसायची त्याने स्किलिंग, रिस्किलिंग या कन्सेप्टच्या अंतर्गत लगेच सगळीकडं ॲडमिशन घ्यायला सुरुवात केली अप्रेंटिसशिपसाठी. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याही स्किल डेव्हलपमेंट या पोर्टलच्या अंतर्गत प्रायव्हेटमध्ये जे अप्रेंटिसशिप करतात त्यांना 2,500 पासून 4,500 तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिफंड फॉर द इंडस्ट्री जे ज्यांना अपॉइंट करून घेतात. आणि हे सगळे म्हणजे एनहान्सिंग एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, द प्रमोशन ऑफ द मिनिमम सपोर्ट प्राइस, सगळ्या म्हणजे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या सगळ्या संकल्पना यातनं मांडत गेलो. जेणेकरून म्हणजे आपण जे म्हणतोय की स्किलिंग, रिस्किलिंग यासाठी खऱ्या अर्थाने ही संकल्पना मांडू शकलो. ट्रेनिंग अँड फील्ड व्हिजिट, वेगवेगळ्या स्वयंपूर्ण मित्र जे होते म्हणजे अपग्रेड करणं त्यांना गरजेचं होतं.
आमच्या 191 ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी असणारे स्वयंपूर्ण मित्र त्यांना दर 3 महिन्यानं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायची, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला त्यांची नॉलेज अपग्रेड करण्यासाठी. इवन दो ह्या स्वयंपूर्ण मित्रांना परत स्किलिंग रिस्किलिंगची त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट ठेवली. ICR सेंटर, NIO सेंटर्स, अशा सेंटर्समध्ये त्यांना भेट देऊन म्हणजे तुम्ही गावामध्ये याचा फायदा कसा करू शकेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की आर्टिकल 275च्या अंतर्गत जर ट्रायबल एरिया असेल तर त्या ट्रायबलच्या स्कीम कशा आपण इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने करू शकेल, त्याचा फायदा आपण कसा देऊ शकेल, केंद्रातल्या वेगवेगळ्या योजना आपण आपल्या गावामध्ये कशा राबवणार, त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नीती आयोगाच्या बरोबर टायअप करून त्यांची ट्रेनिंग त्यांना देणं. इवन दो आम्ही आमच्या स्वयंपूर्ण मित्रांची व्हिजिट तुमच्या सिद्धगिरी मठामध्ये कणेरीमध्ये असलेला जो ॲक्च्युली स्वयंपूर्णतेची संकल्पना सिद्धगिरी महाराजांनी त्यांच्या मठामध्ये चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे, तीही त्यांना दाखवायला आम्ही मध्ये इथेही पाठवलं होतं. अशा पद्धतीने त्यांना स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग आमच्याही ऑफिसर्सना ट्रेन करणं आणि बाकीच्या युवकांनाही ट्रेन करणं, ह्याच्यामध्ये एम्पॉवरिंग अँड एज्युकेशन फॉर द यूथ अँड वुमन, ट्रेनिंग प्रोग्राम फॉर द IT इन मॅन्युफॅक्चरिंग इन टुरिझम, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम फॉर द कम्युनिकेशन्स अँड टीम ह्यांच्यासाठी, फायनान्शियल असिस्टंट टू द अनएम्प्लॉयड अँड यूथ, क्रिएशन ऑफ द इंडस्ट्री वर्कफोर्स, इंडस्ट्रीतला वर्कफोर्स तयार कसा करायचा ह्याच्यासाठीही खूप चांगल्या पद्धतीने संकल्पना मांडली. नवीन संकल्पना इंट्रोड्यूस केली म्हणजे पिंक ऑटो रिक्षा. आम्ही नवीन काहीतरी करत असतो की बऱ्याच ठिकाणी ज्या अनएम्प्लॉयड वुमन आहे त्याच्यासाठी मग आम्ही पिंक फोर्स हा पोलीस फोर्स आम्ही सुरुवात केला होता. आमच्या बीच ह्याच्यावरती फक्त वुमन पोलीस पिंक व्हेकल वगैरे घेऊन काही जरी लागलं तर मुलीने फक्त म्हणजे कुठल्याही लेडीजने जरी नंबर डायल केला आमचा 100 तरी त्याला असिस्ट करण्यासाठी वुमन पोलीस जात होता. मग ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज या वुमननेच करावी म्हणून पिंक ऑटो ही आम्ही इंट्रोड्यूस केली आणि त्यांना अंडर लायन्स क्लब आणि यांच्या रोटरी क्लब यांच्या बरोबर मिळून त्यांना सबसिडाईज रेटने त्यांना ऑटो देण्याचं कामही त्याने सुरुवात केली. गोव्यामध्ये टॅक्सी हा तसा खूप मोठा बिझनेस आणि इश्यू पण आहे, कारण टॅक्सीच्यामुळे बरेच जण जे कोण गेले असेल त्यांना हे पण झालं असेल. गोयचो टॅक्सी पात्राव ह्या नावाने नवीन म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट युवकांना देण्यासाठी ही स्कीम इंट्रोड्यूस केली, ज्यांना सबसिडाईज रेटवरती वेगवेगळ्या टॅक्सीज देणे, त्यांना लोन देणे, यासाठीही युवकांना पुढे काढण्याचं काम हे त्यामध्ये केलं. आम्ही आमची जेल जी होती, आता जेलमध्ये त्या म्हणजे स्वयंपूर्ण संकल्पना ज्या ज्या ठिकाणी आपण राबवू शकतोय त्या त्या ठिकाणी स्वयंपूर्ण करायचं, मग कुठलीही गोष्ट सोडायची नाही आहे. त्यामुळे मी एका दिवशी जेलमध्ये गेलो तर जेलमध्ये बघितलं मी पूर्णतः जेलमध्ये सगळे तिथं बसून पडून असायचे, काय नाही ते दिवस रात्र खाऊन तिथं फक्त भांडायचे एकमेकाशी आणि एवढंच काम करायचं. मग त्यांना म्हटलं मी स्वयंपूर्ण जेल हा कन्सेप्ट आपण का नाही करू शकत. मग तिथं गोबर गॅस सुरुवात केला, त्यानेच गायींची काळजी घ्यायची, त्यांना तेवढा ज्यांना त्यांना गॅस लागत होता तो सगळा गॅस तिथंच जनरेट व्हायला पाहिजे. मग ती गोबर गॅसची संकल्पना मांडली, गोबर गॅस तिथं सुरू झाला. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग दिली, त्यांच्यासाठी सेल्फ रिलायंट होण्यासाठी हँडीक्राफ्टचे आयटम ते तयार करायला लागले. वुमन तिथं असायच्या, त्यांना सॅनिटरी पॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिट तिथं स्वतः दिला, ते सॅनिटरी मॅन्युफॅक्चरिंग पॅड सुरुवात केली, गोशाळा सुरुवात केली, बेकरी युनिट सुरू केला, चपाती मेकिंग युनिट म्हणजे आपल्या हॉस्पिटलसाठी जेवढ्या चपाती लागतात तर त्याने तयार करून द्यायच्या आणि ते चपाती तयार करून मग त्या आमच्या हॉस्पिटलच्या ह्याच्यासाठी तिथं जायला लागल्या. ऑटोमॅटिकली कॅन्डल मेकिंग, परत पेपर बॅग मेकिंग, कार्पेंट्री युनिट, तिथं कार्पेंट्री युनिट होता पण तो बंद पडला होता. मग तो परत एकदा कार्पेंट्री युनिट सुरू केला, जेणेकरून दोन गोष्टी झाल्या की ते सेल्फ रिलायंट झालेच, त्यांना इन्कम मिळणं सुरुवात झालं, कारण त्यांना काम देणं हे कंपल्सरी होतं. जेलमध्ये एखादा प्रिझनर जर असेल त्यांना काम पण द्यावं लागलं. मग तिथल्या तिथंच त्यांना काम देण्याची सुरुवात ही त्यावेळी तिथं केली. आता नंतर काय झालं की गावागावामध्ये सगळ्यांनी अशा पद्धतीचे हँडीक्राफ्ट आयटम, आर्टिजन आयटम, फूड आयटम तयार करायला सुरुवात केली सगळीकडं. मग याला मार्केट कोण देणार, त्याने जर प्रॉडक्ट तयार झाले त्याला मार्केट पण द्यायची गरज होती आणि हे जर मार्केट आपण नाही दिलं तर मग हे प्रॉडक्ट जाणार कुठं. मग त्याला आपण बघतोय की हे मार्केट ऑलरेडी जो बाहेरून येणार ते त्याला मार्केट देण्यासाठी स्वयंपूर्ण ई बाजार आपण चतुर्थी ई बाजाराच्या निमित्ताने खरं सुरुवात केली आणि चतुर्थीच्या निमित्त सगळा गोव्यातील एका गावातला फराळ दुसरीकडे पोचवायचा ई मार्केटच्या निमित्तानं. मग बाकी सगळे जे ई प्लॅटफॉर्मवाले जेवढे होते त्यांना बरोबर घेतलं आणि पहिल्यांदा स्विगीला बरोबर घेऊन चतुर्थी ई बाजाराची सुरुवात केली आणि ई बाजाराला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिल्यांदा लोक फक्त म्हणजे बाहेरचे खाद्यपदार्थ आणायचे, त्यांना गोव्यातला जेव्हा स्वतः ज्याला आपण म्हणतोय की फराळ ज्या गणपती हा खूप मोठा उत्सव गोव्यामध्ये पण तसाच आहे आणि प्रत्येकाच्या आता घरी तयार करत नव्हते, मार्केटमधून आणत होते. मग गावातल्या महिला घरी तयार करायच्या. ई बाजाराच्या निमित्तानं घरी तयार केलेला प्रत्येकाच्या घरी पोचायला लागलं. ई बाजाराला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही पूर्णतः आत्ता दसऱ्याच्या दिवशी स्वयंपूर्ण ई बाजार सुरुवात केला, चतुर्थी ई बाजारावरनं. आणि आत्ता मार्केट परत कॉमन सर्व्हिस सेंटरला बरोबर घेतलं आणि पूर्ण गोव्यात नाही तर आता तर संकल्पना आहे की गोव्यात तयार ग्रामीण भागामध्ये तयार केलेला प्रॉडक्ट हा पूर्ण देशभर जाईल.
मग तो आर्टिजनचा असेल, फूड आयटम असेल, आत्ता ऑर्डर दिली तर त्याला निदान दुसऱ्या दिवशी तो प्रॉडक्ट हा त्याच्या घरापर्यंत पोहोचेल एवढी व्यवस्था त्या ई बाजाराच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही केली. म्हणजे आपण गोवन प्रोड्यूस जे सगळं आहे ते पूर्ण देशामध्ये सगळ्या ठिकाणी आपण पोचवतो. आणि हे सगळं मॉनिटर करण्यासाठी मग प्रत्येकाला मोटिवेशनची गरज असते. आणि जर आपण मोटिवेट नाही करत म्हणजे त्या सरपंच, पंच, परत ह्यांना सगळ्यांना मोटिवेट करायला पाहिजे. स्वयंपूर्ण त्या ठिकाणी गावामध्ये तो काम करत असतो, दर शनिवारी जात असते. मग त्याला मोटिवेशन करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला सांगितलं की दर महिन्याला एकदा तू बोलायचं, की सगळ्या लोकांशी बोलायचं. मग ई लाईव्ह ह्याच्यामार्फत त्याने प्रत्येकजण आपल्या खात्यामधल्या सगळ्या योजना दर महिन्याला म्हणजे जवळपास एक दिवस फिक्स दुसरा शनिवार ठरलेला असायचा. आमच्या सरकारामधला प्रत्येक मंत्री त्या आपल्या खात्यातल्या वेगवेगळ्या योजना आणि सरकारामधल्या वेगवेगळ्या योजना स्वयंपूर्ण मित्र गोव्यातील लाईव्ह लोकांशी कायम बोलतोय. म्हणजे लोकांना जरी काही असेल तर लोक लाईव्ह इंटरॅक्शन करतात. कुठली योजना पोचली नसेल तरीही ती योजना कशा पद्धतीने पोचायची यासाठी सगळे डिपार्टमेंटल हेड त्या शनिवारी येऊन बसतात त्यांच्याकडे आणि त्यानुसार ती संकल्पना सगळ्यांकडं पोचवतात. त्याशिवाय मी हॅलो गोयकार नावाचा नवीन कार्यक्रम सुरुवात केला. हॅलो माननीय मोदीजींचं मन की बात हे कार्यक्रम आपल्याला माहिती आहे, पण त्याच धर्तीवरती हॅलो गोयकार म्हणजे दर महिन्याला पहिल्या शुक्रवारी, खरं म्हणजे आज शुक्रवार आहे माझा कार्यक्रम, या कार्यक्रमामुळे चुकला तो आता पुढच्या शुक्रवारी घेणार आहे. मी संध्याकाळी 7 ते 8 हॅलो गोयकार या नावानं डायरेक्ट लोकांशी बोलतोय. लोकांना काही जर विचारायचं असेल लोकांनी फोन करायचा, मी दूरदर्शनवरती अवेलेबल असतोय. लोक आपल्याला प्रत्येक प्रश्न येतो विचारतात, त्या एका तासामध्ये 10-12 जणांचे जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं देतो. एवढं उत्तरच देत नाही, त्यांचे काय प्रश्न असतील तर पुढच्या हॅलो गोयकार कार्यक्रमाच्या पहिल्यांदा त्यांचे सगळे प्रश्न सुटावे व्हावेत एवढ्यासाठी आमचं डिपार्टमेंट पूर्णतः मॉनिटर करून पूर्ण गोव्यामधले त्यांचे सगळे प्रश्न सुटावे पण करत असतात. आता हे सगळं जरी झालं असेल तर त्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. कार्यक्रम करून सोडत नाही आम्ही, त्यासाठी त्याला पोर्टल अवेलेबल केलेलं आहे, स्वयंपूर्ण गोवा ई पोर्टल. ज्या ई पोर्टलवरती प्रत्येक गोष्ट मॉनिटर केली जाते. प्रत्येक पंचायतचा कार्यक्रम कशा पद्धतीने तुम्ही मॉनिटर करतात. मग प्रत्येक वेळी स्वयंपूर्ण मित्राला अवॉर्ड दिला जातोय. ज्या पंचायतीने चांगलं काम केलेलं आहे तिला दरवर्षी चांगल्या पद्धतीने तिला अवॉर्ड मिळतोय. म्हणून स्वयंपूर्ण ई पोर्टलवरती त्याचं रिपोर्टिंग होते आणि प्रत्येकाला आपलं 8 दिवसाचं काम आपण केलं की कुठल्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम या 8 दिवसामध्ये केला त्याने तो रिपोर्टिंग करायचं. आणि ऑनलाईन रिपोर्टिंग सिस्टम डेव्हलप केलेले, कधीही वेबसाईटवरती जरी गेलं तरी आपल्याला ह्याची सिस्टम ह्या ई पोर्टलवरती त्याच्यावरती त्या पंचायतचं रँकिंग ठरलं जातं आहे, त्या स्वयंपूर्ण मित्राचं रँकिंग ठरलेलंच असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अवॉर्ड हे वेगवेगळे दिले जातात. हे सगळं करत असताना वेगवेगळ्या डेलिगेशनने आतापर्यंत 5 राज्याने स्वयंपूर्ण कार्यक्रम काय आहे हो पाहायला व्हिजिट केलेलं आहे. त्यांनी नॉट ओनली द पोर्टल पण हा सगळा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष तिथं येऊन हा कार्यक्रम बघितलं आणि निश्चितरित्या त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. आणि ह्याचे परिणाम म्हणून आपण बघतोय की कंपॅरिझन फॉर द स्टेट, सातत्याने स्टेट, मोठी स्टेट, छोटी स्टेट या सगळ्याच्या वेगवेगळ्या पॅरामीटरवरती कंपॅरिझन केले जातं. नीती आयोग असेल, इंडिया टुडे असेल, अशा वेगवेगळ्याकडनं वेगवेगळे पुरस्कारही दिले जातात आणि त्यामुळे कुठल्या परफॉर्मन्सवरती हा क्रायटेरिया ठरतोय. मग इकॉनॉमिक परफॉर्मन्स, फिजिकल परफॉर्मन्स, फायनान्शियल इन्क्लुजन, सोशल परफॉर्मन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नन्स आणि एन्व्हायरमेंट या 7 पॅरामीटरवरती स्टेट काय आहे हे ठरलं जातं आहे. काही परफॉर्मन्समध्ये महाराष्ट्राने पण खूप चांगलं काम केलेलं आहे. तसं म्हणजे इन्क्लुडिंग द फायनान्शियल इन्क्लुजनवरती महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे. आपण जसं म्हणतोय की इकॉनॉमिक परफॉर्मन्समध्ये जे पॅरामीटर बेस्ड ऑन पर कॅपिटा GDP काय आहे, मग इन्फ्लेशन रेट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आहे ह्याच्यावरती इकॉनॉमिक ग्रोथ ही प्रत्येक राज्याची ठरली जाते. गोवा राज्य ह्या राज्यामध्ये इकॉनॉमिकल परफॉर्मन्समध्ये 3 नंबरवरती आहे पूर्ण देशामध्ये. फिजिकल परफॉर्मन्समध्ये द पॅरामीटर विच इज बेस्ड ऑन द स्टेट डेट अँड इन्व्हेस्टमेंट विथ द क्रुशियली लाईक द गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट इन द हेल्थ, एज्युकेशन या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट किती आहे ह्याच्यावरती फिजिकल परफॉर्मन्स कसं आहे. डेट आहेच आहे पण त्याची इन्व्हेस्टमेंट कुठं आहे. मग उगाच आपलं लोन घेतलं आणि कुठेही खर्च केलं हे नाही चालत. त्याची इन्व्हेस्टमेंट योग्य झालेली आहे की नाही ह्याच्यावरती फिजिकल परफॉर्मन्स ठरलं जातं आहे. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे पॅरामीटर विच चेक्स अवेलेबल फॉर द व्हेरियस फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर द जनरल पब्लिक. म्हणजे एकही गाव जो नसेल की ज्यामध्ये बँक किंवा सोसायटी अवेलेबल नाही. म्हणून म्हटलं मी फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे, गोवा 2 नंबरवरती आहे या फायनान्शियल इन्क्लुजनच्या परफॉर्मन्समध्ये. सोशल परफॉर्मन्समध्ये पॅरामीटर चेक करत असताना इन्कम गॅप बिटवीन रिच आणि पुअर ह्याच्यामध्ये गॅप किती आहे, एज्युकेशनल स्टेटस कसा आहे, मेंटल हेल्थ कशी आहे आणि पब्लिक म्हणजे ज्याला आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणतोय या हॅपीनेस इंडेक्सवरती सोशल परफॉर्मन्स डिपेंड असतोय. यामध्येही गोवा राज्य
हे पूर्ण देशामध्ये 2 नंबरवरती आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या पॅरामीटरच्या इंडिकेटर्समध्ये वेगवेगळे पॉवर सप्लाय कशा पद्धतीने आहे, ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने आहे, हेल्थ कसं आहे, एज्युकेशन कसं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये गोवा राज्य 1 नंबरवरती आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ द डबल इंजिन गव्हर्नमेंट इट इज पॉसिबल फॉर द गव्हर्नमेंट ऑफ द गोवा. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. गोव्यासारख्या स्मॉल राज्याला हे पॉसिबल नव्हतं. देन द गव्हर्नन्स, म्हणजे गव्हर्नन्समध्ये पॅरामीटर इंडिकेट करत असताना फ्रेंडली एन्व्हायरमेंट फॉर द इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन लॉ अँड इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. कशा पद्धतीने आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचू शकतो यासाठी गव्हर्नन्स विच इज अ गुड गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतोय, याच्याही चांगल्या प्रॅक्टिसेस आम्ही फॉलो करतोय. नेक्स्ट, एवढं सगळं झालं म्हणून होत नाही, पण एन्व्हायरमेंट, कारण एन्व्हायरमेंटची काळजी घेणं ही तेवढंच, म्हणजे ज्याला आपण सगळे एन्व्हायरमेंटचे नॉर्म्स आपण फॉलो करतोय का नाही हे पण तेवढंच डिपेंडंट आहे. यामध्ये एअर क्वालिटी चेक होते, वेस्ट मॅनेजमेंट चेक होते, वॉटर क्वालिटी वॉटर अवेलेबिलिटी अँड क्वालिटी, अँड अगेन द फॉरेस्ट कव्हर. यामध्ये द वेस्ट मॅनेजमेंट गोवा इज ॲट द नंबर 1, कारण आतापर्यंत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट ज्या पद्धतीने गोव्याने एस्टॅब्लिश केला, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, ई वेस्ट मॅनेजमेंट प्लांट. मी कधीही म्हणेन की आपण युनिव्हर्सिटीमधून कधी जरी आला तरी आपले मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, वेस्ट टू एनर्जी आम्ही बोलत नाही, एशियामधला नंबर 1 प्लांट हा गोव्यामध्ये आहे. हे प्राऊडली मी सांगतोय की इट इज वन ऑफ द बेस्ट. आणि विच इज अगेन दॅट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट इज सेल्फ सस्टेन. त्याला लागणारी पॉवर आम्ही ग्रीडवरनं देत नाही, त्याला लागणारी पॉवर तोच जनरेट करतोय, उलट अजून ग्रीडला पॉवर देतोय. दरवर्षी म्हणजे आपण कितीतरी क्रोड्स ऑफ रुपीज उलट ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो चालवतोय त्याला देतोय. क्रोड्स ऑफ रुपीज वी आर पेईंग फॉर हिम फॉर पॉवर जनरेट करण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहे. वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही बायोमेडिकल वेस्टमध्ये, आणि विच इन अगेन ऑन द PPP बेसिस, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवरती बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, ज्याच्यावरती सरकारने एकही पैसा लावलेला नाही आहे. जे स्वतः त्याने प्लांट एस्टॅब्लिश केला आणि आता मेडिकल वेस्ट इज कलेक्टिंग द मनी फ्रॉम देम. गोवा राज्य हे 66% फॉरेस्ट कव्हर आहे. म्हणजे आपण जसं म्हणतोय की नो डाऊट 33% फॉरेस्ट, 7 अभयारण्य, याचं सगळ्यांचं मॅनेज करत असताना एका बाजूला मादेई वाईल्डलाईफपासून 7 वेगवेगळी अभयारण्य, सह्याद्री घाटापासून CRZ, म्हणजे एका बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री घाट, इको सेन्सिटिव्ह झोन आणि CRZ हे दोन्ही मेंटेन करत असताना म्हणजे खूप चांगल्या, आणि हे सगळं करत असताना पूर्ण ओव्हरऑल देशामध्ये गोवा विच रँक्स फॉर द नंबर 1, 62.8 मार्क्सने गोवा हे 1 नंबरवरती राज्य आहे. हे सांगायला मला खूप प्राऊड फील होतंय. आणि हे फक्त आम्हीच आमची फाट टोपटत नाही आहे. मी का सांगतोय तर हा कार्यक्रम माननीय मोदीजींचं केंद्र सरकारचं फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत. या फ्लॅगशिप प्रोग्रामच्या नंतर PMAY अर्बन जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, स्वामित्व, भारत नेट, सॉइल हेल्थ कार्ड, आयुष्मान कार्ड, KCC फॉर द ॲनिमल, ह्या वेगवेगळ्या योजना जे 10 फ्लॅगशिप प्रोग्रामच्या अंतर्गत ते मॉनिटर करतात. म्हणजे PM ऑफिस मॉनिटर करतात, नीती आयोग मॉनिटर करतो, आणि नीती आयोग हे सगळं मॉनिटर करत असताना 7 फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये आम्ही 1 नंबरवरती आहोत. आणि निश्चितरित्या विच इज अ प्राऊड फील फॉर द गोवन. सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करत असताना या सगळ्या फ्लॅगशिप प्रोग्रामवरती आम्ही खूप पुढे पोहोचलो आहेत. SDG गोल, सेल्फ सेटलमेंट गोलमध्ये म्हणजे इट इज अ SDG नंबर 1, इट इज अ नो पॉवर्टी, SDG नंबर 2 झिरो हंगर, SDG नंबर 3 गुड हेल्थ अँड वेलबिंग, यामध्ये आम्ही 2nd नंबरवरती आहोत. तर इट इज द अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी विच इज ऑन द 1st नंबरवरती आहोत. अशा वेगवेगळ्या पॅरामीटरचे SDG 7 गोल्स आहेत. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. बाकी कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, सिटीजन प्रिपेअरनेस इंडेक्स फॉर द एक्सपोर्ट, इनोव्हेशन, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, या सगळ्यामध्ये ही 1 नंबरचं काम सुरू आहे. विशेष करून स्कूल एज्युकेशन इन द क्वालिटी, म्हणजे तुम्ही जर देशातली पहिली ग्रीन शाळा जर बघायची असेल तर मुद्दामून गोव्यामध्ये या. पहिली ग्रीन शाळा म्हणजे प्रायमरी शाळा एवढ्या चांगल्या पद्धतीने असू शकेल ही आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळेल. आणि विच इज अगेन द ग्रीन स्कूल हा कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी मांडला. कोणीही बाकीचं काही सांगून दे, म्हणजे मी आपल्या राज्यामध्ये हे आणि ते आहे, पण मी प्राऊडली सांगतोय की ग्रीन स्कूल हा कन्सेप्ट आम्ही गोव्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवतोय. की बाकी मी या सगळ्या विषयावरती बोलत असताना की बाकी विषयावरती जास्त नाही बोलणार. की आपल्याकडून मला मुद्दामून म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, मला वाटतं लॉ स्टुडंट्स खूप जण आहेत, त्यामुळे गोवा इज अ युनिक स्टेट विच इज परफॉर्मिंग, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये परफॉर्म करत असतानाही युनिफॉर्म सिव्हिल कोड आम्ही फॉलो करणारं पहिलं राज्य आहे आणि एकमेव राज्य आहे.
त्यामध्ये अजून कुठल्याही राज्यामध्ये UCC फॉलो करत नाही आणि आता नाही, गोवा मुक्तीपासून आतापर्यंत आम्ही UCC फॉलो करतो आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हा नुसता त्याचा 100% इम्प्लिमेंटेशनही युनिफॉर्म सिव्हिल कोडचं केलं जातं आहे. UCC simplifies the legal frameworks by replacing the diverse personal law with a single set of the rules, applications and all irrespective of the caste, gender and religion. UCC ensure the quality before the law for all the Indians to promises in the Article 14 of the Constitution and eliminates the discrimination. It renders the gender justice in marriage, divorce, inheritance and adoption law. UCC provides the equal status for all citizens and promotes the gender parity. UCC promotes national integrations and secularism by creating the common identifier and sense of belonging among all citizens. It aims to reducing the communal and sacred conflict that arise due to the different personal law. It accommodates the aspiration of the young populations for the contemporary India as there is a social attitude and aspirations are shaped by the universal and the global principles of equality, humanity and modernity. All Indian citizens are already equal before court of law as the criminal law and other civil laws are same for all. And with the implementation of UCC, all citizens will share the same set of the personal law with there will be the no scope for the politicizations of issue, discriminations or the special privilege to enjoy for the particular community on the basis of their particular religions of the personal law. म्हणजे गोव्यामध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा जरी असेल त्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फॉलो करावाच लागेल आणि तो युनिफॉर्म सिव्हिल कोड आम्ही फॉलो करतोय. म्हणजे इन थोडक्यात जर सांगायचं झालं, birth registration, death registration, marriage registration is compulsory and the man and woman having the equal right for the property. लग्न झाल्यानंतर अर्धा हक्क प्रॉपर्टीवरती बायकोचा बनतोय आणि मुलगी जरी लग्न करून दिली असेल तरी तिचा म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीवरती तेवढाच शेअर मुलाचा आहे, तेवढाच तिचाही राहतोय. हे फॉलो करणारं म्हणजे त्यासाठी इक्वेलिटी जे आपण म्हणतोय ते गोव्यामध्ये फक्त फॉलो होते. हेही प्राऊडली मला सांगायला खूप अभिमान वाटतोय. मला वाटतं ऑलमोस्ट मी सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत ज्या आपल्या आणि इन टाईम शेड्यूलमध्ये कंप्लीट केलेलं आहे. 12:30 वाजता माझा वेळ संपतोय त्यामुळे मी थोडंसं फास्ट आणि गडबडीमध्ये बोलत होतो. पण हेही सगळं सांगत असताना म्हणजे आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजींचं मिशन हे अंत्योदय तत्वावरती पूर्ण करण्यासाठी सातत्याने स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना मी मांडली आणि त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्णत्वाचं स्वरूप जर कोणी दिलं असेल तर ते म्हणजे GCS ऑफिसर, IAS ऑफिसर, सगळे पंचायत सेक्रेटरीपासून सगळे अधिकारी. मी गोवा हे एकमेव राज्य असेल तर तिथला IAS ऑफिसर ह्या वर्षातनं 2 वेळा ग्रामपंचायतमध्ये जातोय आणि त्या स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेचा रिव्ह्यू घेतोय. की ज्यावेळी आम्ही म्हणतोय की 1 वर्ष कंप्लीट झालं तेव्हा सगळ्यांना ड्युटी लावली म्हणजे IAS असेल, IPS असेल, IFS असेल, आपण सगळ्यांनी की जाऊन गावामध्ये त्या स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेचा रिव्ह्यू घ्यावा आणि तो नंतर मांडावा. ह्यासाठी सगळेजण म्हणजे त्या गावामध्ये जाऊन त्या पंचायतमध्ये नक्की काय सुरू आहे हे सातत्याने सांगत असतात. त्यामुळे हे सगळं सांगत असताना आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत माननीय मोदीजीने जी संकल्पना मांडली त्यामध्ये की आपण डिजिटल इंडिया, फिट इंडिया, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री सागरमाला, भारतमाला, PM विश्वकर्मा, त्यानंतर PM मंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री नल योजना, प्रधानमंत्री पोषण योजना, स्वच्छ भारत अभियान. म्हणजे फ्रॉम क्लीन इंडिया टू फिट इंडिया या सगळ्यामध्ये सगळ्यात जर मोठा रोल कुणाचा असेल तर तो युवकांचा आहे. आपण मुद्दामून जर बघितलं तर सगळ्या योजना विच इज अन यूथ सेंट्रिक योजना आहेत. सगळ्या योजना युवकाने त्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन द्यायला पाहिजे. जर युवकाने कॉन्ट्रिब्युशन दिलं, कारण आपण फक्त म्हणजे मी का म्हटलं की स्वच्छ भारत अभियान हे ज्यावेळी सुरुवात केली 2014मध्ये त्यावेळा काही जणांनी म्हणजे टीका केली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजीच्या नंतर रस्त्यावर झाडू घेऊन उभे राहणारे पहिले प्रधानमंत्री होते.
त्या अगोदर कोणीही नव्हते. महात्मा गांधीजीच्या नंतर पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते. सुरू करत असताना अशाने काय द्वेष स्वच्छ होणार आहे का? पण आज तीच संकल्पना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बसलेली आहे. प्रत्येक युवक आज स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत ह्याच्यावरती बोलत आहे. फिट इंडिया मुवमेंट ही सुरू करत असताना म्हणजे माननीय मोदीजींनी काय प्राणायाम सुरू केला की सगळे प्राणायाम सुरू करणार का हे पण म्हणणारे लोक होते. ते आज फिट इंडिया संकल्पना साकार करण्यासाठी सगळे ह्या देशातील युवक फिट व्हायला पाहिजे म्हणून सगळेजण काम करतात. त्याचसाठी मी म्हटलं की युवकांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप खूप महत्त्वाचं आहे. मग ते चंद्रयानमध्ये असेल किंवा परवा उत्तराखंडाच्या त्या टनलमध्ये जे अडकलेले 41 जे मजदूर असेल त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या ज्या युवकाने केलं त्यामधले मी प्राऊडली सांगतोय 2 जण गोव्यातले युवक होते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी युवकाने अशा वेगवेगळ्या संकल्पना मांडाव्यात, त्या साकार कराव्यात आणि मोदीजींची विकसित भारत 2047 आझादी का अमृत काल ह्यामध्ये पुढच्या 25 वर्षाची संकल्पना मोदीजी सांगत असताना विकसित भारत हा 2040 पुढच्या 25 वर्षामध्ये कशा पद्धतीने विकसित होऊ शकेल, कशा पद्धतीने नवभारत निर्माण होऊ शकेल आणि हा नवभारत जर कोण करू शकत असेल तर आजचे युवक, आजची मुलं जी आहेत म्हणजे आज जे 15 वर्षाचे आहेत ते परत कधीतरी 30-35 वर्षाचे असेल तेव्हा ह्या देशाचे खरे नागरिक असतील आणि तेच नवभारत ही संकल्पना कंप्लीट करेल आणि तेच खऱ्या अर्थाने विकसित भारताचे खरे नागरिक असतील. म्हणून माझ्या समोर असलेल्या सगळ्या युवकांना मी आव्हान करतोय की विकसित भारत, नवभारत या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं. कॉन्ट्रीब्यूट करणार की नाही? करणार की नाही? करणार असेल तर माझ्याबरोबर भारत माता की, दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. शेवटी संपत असताना मी एक छोटासा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहावा मुद्दामून. जो व्हिडिओ या पूर्ण संकल्पनेतनं नंतर तयार झाला आणि गोव्यामध्ये खऱ्या अर्थाने संकल्पना कशी मांडली ते एक छोटंसं ॲक्च्युली गोव्याच्या कोकणी लँग्वेजमध्ये आहे पण आपल्या सगळ्यांना ते समजेल अशी अपेक्षा करतो आणि मी माझं भाषण संपवतो. हा कोकणी आणि मराठी तशी सिमिलर आहे, सगळे शब्द समजतात त्यामुळे आपल्यालाही हा व्हिडिओ समजेल. मी परत एकदा शिवाजी युनिव्हर्सिटी आणि खास करून चंद्रकांत दादा पाटील आपले शैक्षणिक मंत्री यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद. आपण तुझी स्वयंपूर्ण गोय करता, धाडसाची पावला तुझी स्वयंपूर्ण गोय करता. युवांक स्वावलंबी जावपाक उर्बा तू दिता. सुरू उदरगतीचे गोंयाक आयकूंक येता. विविध स्किमींचो फायदो गोंयकाराक जाता. विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता. 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 गाडयो चलताना रस्ते सगळे सोबून दिसतात. पुला वयल्यान वतना तरणाटे खोशेन गीत गायता. बायलां स्वावलंबी जाता, भुरग्यांक सारखे पोषण मेळटा. फुडार आमचो गोंयचो सक्षम
काम जाता उड्डाण पूल झाल्यात बरे हर घर जल पावला खरे युवकाक रोजगाराची नवी संध शोधल्या तुवे परिवर्तित काम केले ऑनलाईन सेवा केल्या आरोग्य सेवे खातीर हॉस्पिटला नवी दिल्या तुवे विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता 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 तुवे येवजण्यो चालीक लायल्यो दुधकाराक तुवे तेको दिलो नुस्तेकाराक आधुनीक जावपाक तयार केलो गोंयच्या जाणट्यांचो आधार जालो हे ठाम निर्णय तुजे यशस्वी करता तुका आव्हानां कितली येवूं धाडसान तूं फुडें वता सर्वसामान्याचो तूं गोंयच्या सगळ्यांचो तूं सगळ्यांचो आधार तूं गोंयचो फुडार तूं विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता सगळ्यांक वांगडा व्हरपी दुबळ्यांक आधार जावपी बायलांक सन्मान दिवपी शेतकारांक साथ दिवपी जाणट्यांची जतनाय करपी तरणाट्यांक उर्बा दिवपी भुरग्यांक सुदृढ करपी उद्योगाक चालना दिवपी स्वयंपूर्ण गोंय करपी गोंयचें सरकार तुजें विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता विधायची पावला स्वयंपूर्ण गोंय करता गोंयचे माननीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाच्या सरकाराक 2 वर्सां पुराय जातात. या 2 वर्सात बरीच धडाडीची पावलं खूप खूप धन्यवाद. मी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे नक्कीच मला वाटतं की भारत आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांना जेवढं होऊ शकेल तेवढं कॉन्ट्रीब्युशन द्यावं. बाकीच्या विषयामध्ये आत्ता तरी नाही बोलणार, परत कधीतरी बोलूच. थँक्यू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपण अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आम्हाला दिलीत. स्वयंपूर्ण गोव्याचं दृश्य स्वरूप आम्ही बघितलं. आमच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिलीत. आपले मनःपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पुन्हा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. एका अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रत्यक्ष केल्यामुळे प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन नंतर मी काही बोलणं हे प्रस्तुत ठरेल असं मला वाटत नाही. तरीसुद्धा विद्यापीठाने मला बोलवलं आहे आणि त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मी बोलावं असं अपेक्षित धरलं आहे. एकतर मी खूप मनापासून गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंतांचं अभिनंदन करेन. मला खूप आनंद झाला. तो या आत्मनिर्भरपेक्षा वेगळा आहे. माझ्याकडे 82 ते 95 असं 13 वर्ष गोवा होतं विद्यार्थी परिषद कामासाठी. तेव्हापासून गोव्याच्या प्रत्येक सामाजिक राजकीय घटनांशी मी जोडला आहे. प्रामुख्याने मनोहर पर्रिकर, स्वर्गीय मनोहर पर्रिकर जे गोव्याचे भारतीय जनता पार्टीचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर केंद्रामध्ये त्यांना देशाची आवश्यकता म्हणून संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये बोलावलं गेलं. त्यांनी ज्या प्रकारचा डायनॅमिझम दाखवला गोव्याला आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी, त्या डायनॅमिझम पाहताना नंतर ते अचानक आजारी पडले, ते गेले आणि मग ही पोकळी कोण भरून काढणार असं गोव्याशी, कारण गोवा तसं 450 गावांचं एक छोटं गोवा आहे, कोण ही पोकळी भरून काढणार असं गोव्याशी खूप कनेक्ट असल्यामुळे माझ्यासारख्या
कार्यकर्त्याला नेहमीच शंका असायची, त्याच्यातून इतकं पुढे गेलेलं गोवा आता नवीन नेतृत्व मिळालं नाही तर काय होईल असं वाटायचं. आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचं हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर मला खूप मनोहर पर्रीकरांची आठवण झाली आणि मला असं वाटलं की माझ्यासारख्या माणसाच्या मनात जी भीती होती ती भीती व्यर्थ होती. डॉक्टरांनी त्यांची जागा घेतली आहे. त्यांनी जो विषय मांडला आत्मनिर्भर भारत आणि त्यातून आत्मनिर्भर गोवा, याच विषयावर याच धर्तीवर महाराष्ट्र म्हणून सुद्धा आपण खूप प्रयत्न करतो आहोत. साईजमधला फरक आहे. गोवा 450 गावांचा असेल तर आपला एक कोल्हापूर जिल्हा 1300 गावांचा आहे. आपलं पॉप्युलेशन हे 12.5 कोटी आहे. त्यामुळे साईजमधला फरक पडतो. एखादा विषय करायचा झाला तर तो पोचवणं, ज्याला आपण पर्कोलेशन म्हणतो. कोणीतरी आता प्रश्न विचारला की तुम्ही हे सर्वसामान्य माणसांपर्यंत कसं पर्कोलेट केलं, तर त्या पर्कोलेशनच्या आपल्या महाराष्ट्राच्या साईजमुळे थोड्याशा मर्यादा येतात. तरीसुद्धा खूप गोष्टी 14 ते 19 ज्यावेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो त्या काळामध्ये आणि त्यानंतरही संपूर्ण झाला, त्याच्यामध्ये प्रत्येक गावाची पाण्याची रिक्वायरमेंट ही त्या गावाने निर्माण करावी, असं जलयुक्त शिवार नावाचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम माननीय देवेंद्रजीने मांडला की ज्यात त्याने आग्रहाने असं मांडलं की धरणं बनण्यासाठी केवळ पाऊस पुरेसा नसतो, तर तो पाऊस ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी साठवला जाण्याच्या साईट्स लागतात. सेकंड थिंग म्हणजे त्यासाठी लोकांनी जागा द्याव्या लागतात. थर्ड थिंग म्हणजे संपूर्ण देशामध्ये कोणी किती पाऊस पकडायचा याचं एक प्रमाण ठरलेलं आहे आणि त्या प्रमाणामध्ये बाकीचा पाऊस तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये वाहू द्यावा लागतो किंवा आमचं पाणी आता पुरे, आता तुम्ही घ्या. तर ती रिक्वायरमेंट किंवा ती कमिटमेंट आपली पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा जास्त आपण धरणांमध्ये पाणी साठवून ठेवू शकत नाही. साईट्स अवेलेबल नाहीत, लोक जागा द्यायला तयार नाहीत. म्हणून देवेंद्रजीने अशी कल्पना मांडली की जर आपण एकेका गावाचं, महाराष्ट्रामध्ये 27,000 ग्रामपंचायती आहेत आणि 43,000 ज्याला आपण जोडलेल्या वाड्या म्हणतो, त्याला आपण ग्रुप ग्रामपंचायत म्हणतो, तर एवढ्या सगळ्या गावांमध्ये आपल्याला जाऊन त्या गावामध्ये पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा तिथे कसा पकडला जाईल, तो जमिनीमध्ये कसा मुरवला जाईल, या प्रकारचा विचार त्यांनी केला. त्याला त्यांनी जलयुक्त शिवार म्हणून नाव दिलं आणि जवळजवळ 22,000 गावं ही 14 ते 19 पर्यंत पूर्ण झाली की ज्याच्यातून त्या गावातला प्रत्येक पाण्याचा थेंब हा पळून जाऊ नये असा प्रयत्न जो केला गेला. त्यासाठी खूप आता टेक्निकली मी मांडू शकत नाही, परंतु टेक्निकली खूप गोष्टी केल्या. परिणामी पाण्याची पातळी जी खूप खाली गेली होती, बोरला पाणी लागत नव्हतं, विहिरीला पाणी लागत नव्हतं, ती महाराष्ट्रातली पाण्याची पातळी हळूहळू वर आली. गावामध्ये बोरला पाणी मिळाल्यामुळे, गावामध्ये विहिरीला पाणी मिळाल्यामुळे दुसरं पीक गावकरी घ्यायला लागले. शेवटी आत्मनिर्भर भारत हा तेव्हाच निर्माण होतो की ज्या वेळेला त्याला उत्पन्नाचं साधन मिळतं आणि गावांमध्ये पावसाच्या पाण्यावरचं एक पीक सोडल्यानंतर दुसरं पीक घेण्याची मोठी व्यवस्था नव्हती. मग ते धरणातलं पाणी यायला आणि त्याच्या मर्यादा आहेत. आणि मग ह्या 22,000 गावांमध्ये आपण ज्यावेळेला जलयुक्त शिवाराचा प्रोग्राम केला त्यावेळेला त्या गावामध्ये पाणी उपलब्ध झालं आणि खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचं धान्याचं उत्पादन वाढलं. त्याचे आकडे मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांसमोर आहेत. त्यामुळे हा एक मोठा भाग 14 ते 19 झाला. आपल्याला माहिती आहे की 33 महिन्याची मध्ये गॅप पडली. माझं राजकीय भाषण इथे नाही, त्यानंतर असतं तर मी आणखीन चांगल्या पद्धतीने मांडलं असतं की ती 33 महिन्याची गॅप किती महागात पडली. त्यामुळे एक वाक्य म्हणून मी पुढे जातो, अदरवाईज ते जास्त राजकारणात जाईल. पण कालचक्र फिरत असतं, त्याप्रमाणे ते फिरलं. पुन्हा एकदा 16 महिन्यापूर्वी सरकार आलं आणि एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जसं मी पर्रीकरांनंतर डॉक्टर सावंत म्हटलं आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की निसर्गच बॅलन्सची काळजी करत असतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी तर संपूर्ण महाराष्ट्रामधला एक प्रश्नाला स्पर्श केला. अगदी मराठा आरक्षणासहित जो सोशल प्रॉब्लेम आहे, जलयुक्त शिवारासहित की ज्यातून लोकांचं सेकंड क्रॉप ते घ्यायला लागले, पासून ते त्यांनी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच वर राहिला.
हे त्यांनी केल्यानंतर असंच वाटलं होतं की आता काय व्हायचं. पण एकनाथजींनी सुद्धा एका अर्थाने ती ग्रीप घेतली. प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य असतं. त्यांची संवेदनशीलता ही टोकाची आणि त्यामुळे प्रत्येक विषयात त्यांचा प्रयत्न असा चाललेला आहे की सर्वसामान्य माणूस कसा एक पाऊल वर येईल. त्यातला मोठा निर्णय त्यांनी आता घेतला तो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या बाजूने निसर्गाचा बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा, कारण 33 कोटी वृक्ष आपण 14 ते 19 मध्ये लावून रेकॉर्ड केला, तरीसुद्धा एक इम्बॅलन्स झालेला आहे. काल परवाकडे यावेळी पाऊस पडला, प्रचंड पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी असा निर्णय केला की जो विमा देतो आपण त्या विमाला शेतकऱ्याला प्रीमियमच घ्यायचा नाही, 1 रुपयामध्ये विमा. आणि एकदम मॅरेकल घडलं की 90 लाख लोक जो विमा घ्यायचे पीक विमा तो 1,70,00,000 गेला. आणि त्यामुळे ह्यावर्षी वेगवेगळ्या प्रकारची संकट येऊन सुद्धा काही ठिकाणी दुष्काळ आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी आहे, काही ठिकाणी अवेळी पाऊस आहे, तरी आपण कम्पॅरेटिव्हली रिलॅक्स आहोत. त्याचं कारण विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या वतीने आपण प्रीमियम भरून टाकलेला आहे आणि आता विमा कंपन्यांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई द्यायची. आता 25% काही गावांना जो मिळाला तो 900 कोटी मिळाला. टोटल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना बहुधा फायनल बिलिंग जेव्हा होईल विमा कंपन्यांचा त्याला जो 5,000 कोटीचा विमा मिळेल की ज्याच्यातून त्यांनी गावात राहणाऱ्या माणसाला गावात राहताना जी अनिश्चितता वाटते, अरे बाबा मी सगळंच माझं निसर्गावर अवलंबून मी कशाला गावात राहू, मग तो गाव शहराकडे पळतो आणि 8,000 10,000वर राहतो. त्यामुळे एका बाजूने जलयुक्त मिळे, दुसऱ्या बाजूने पिकांच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दिलेल्या हमीमुळे आज अशी स्थिती निर्माण झाली की शेतकरी हा गावामध्ये राहण्याचं आणि त्याचं पीक घेण्याचं धाडस करतो, कारण निसर्गाने कोप केला तरी सरकार मागे आहे असं त्याला वाटतं. या प्रमुख्याने 2 गोष्टी सांगितल्या. पटकन मी तिसऱ्या शिक्षणावर येतो माझं बोलणं संपवतो. आत्मनिर्भर भारतामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला आपले शोध लावता येणं, आपल्याला आपल्या गोष्टी तयार करता येणं. साधं संरक्षण विभागाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर संरक्षण विभागातला स्क्रू सुद्धा आपण इम्पोर्ट करतो. यावर्षी संरक्षण विभागाचं देशाचं जी बॅलन्स शीट आहे त्यात 1,00,000 कोटीचं संरक्षण विभागाने प्रोडक्शन केलं, त्यातले 15,000 कोटी एक्सपोर्ट केलं. याचं कारण काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात तयार करण्यासाठीचं शिक्षण प्रोत्साहन हे माननीय मोदीजींनी देशाचे पंतप्रधान म्हणून द्यायला सुरुवात केली. अरे क्या चल रहा है, ज्याच्यात सिक्रेसी असते, ज्याच्यात प्रायव्हसी असते, असं सगळे विषय तुम्ही इम्पोर्ट करणार की ज्यात सगळ्या तिकडे माहिती आहे ना, यांची रणगाडे कशी आहेत, यांची विमानं कशी आहेत, यांची हेलिकॉप्टर कशी आहेत, हे सगळं तुम्ही इथे निर्माण करा की ज्यामुळे पैसाही वाचेल आणि त्या पैसा वाचण्याच्या बरोबरीने आपल्या देशाची जी सिक्रेसी आहे, प्रायव्हसी आहे ती आपल्याला मेंटेन करता येईल. त्यामुळे मी तुम्हाला आकडे सांगितले. आता हे करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता. अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये 8,00,000 कोटी, म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आहे 6,00,000 कोटी, तर देशामध्ये 8,00,000 कोटीचं क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो. जे क्रूड ऑइल आणल्यानंतर आपण फिनिश करतो, अगदी मिरजेजवळ सुद्धा फिनिशिंग पॉईंट आहे, आणि मग ते आपल्या गाड्यांमध्ये, आपल्याकडे आल्या आल्या क्रूड ऑइल टाकता येत नाही गाड्यांमध्ये. तर हे 8,00,000 कोटी हे आपल्या देशामध्ये, आणि तेवढी गंगाजळी आपली जाते. मग अटलजींच्या काळामध्ये इथेनॉल गाड्यांमध्ये वापरायचं, म्हणजे उसाचं ज्यूसपासून इथेनॉल तयार करणं, की जे इथेनॉल हे जवळजवळ पेट्रोल डिझेल असतं, पण मिक्सिंगला आता काहीच प्रॉब्लेम नसतो. म्हणून अटलजींनी 5% सुरू केलं. अटलजींचं सरकार जाता 10% झालं. पुन्हा एकदा, मला राजकीय भाषण नाही करायचं, पण 10 वर्षाची मोठी गॅप पडली आणि पुन्हा इथेनॉल पेट्रोल डिझेल मिक्स करणं बंद झालं. मोदीजींनी पुन्हा एकदा आता 20% आपल्याला कळत पण नाहीये की आपल्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग आहे. त्यातून 2,00,000 कोटीचा इम्पोर्ट बंद झाला. 8,00,000 कोटीवर आपण 6,00,000 कोटीवर आलो. आणि मोदीजींनी साखर कारखान्यांना, बरं त्याचा फायदा शेतकऱ्याला आहे, त्याला उसाला भाव मिळाला. मोदीजींनी असा सपाटा लावलेला आहे. म्हणजे मी 2 वर्ष सहकार मंत्री होतो, त्यामुळे मला सगळे बारकावे माहिती आहेत. मोदीजींनी सपाटा लावलेला आहे की तुम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट लावा, तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जा. मी दाव्याने सांगतो की 2029 पर्यंत, 2030 पर्यंत देशामध्ये 1 बुंद सुद्धा आपल्याला क्रूड ऑइल आणावं लागणार नाही, इतकं मोठ्या प्रमाणावर इथेनॉल आपण क्रिएट करतो. आता यासाठी असणारी टेक्नॉलॉजी, इथेनॉल काय आपोआप तयार होत नाही.
यासाठी आपण आता शिक्षणामध्ये पुन्हा एकदा माननीय नरेंद्रजी मोदींनी दूरदर्शीपणाने 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण आणलं. त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बाकीच्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण पुन्हा एकदा तोच, मला जरी कितीही कठोरपणे ठरवलं की मी पॉलिटिकल स्पीच द्यायचं नाही, पण घटना ह्या अशाच आहेत की 2020ला नवीन शैक्षणिक धोरण आणलं आणि ह्या ठिकाणी वेगळं जे सरकार होतं त्या सरकारने ममता बॅनर्जीला फॉलो करायचं ठरवलं की ममता बॅनर्जींनी एक असं बंड चालवलेलं आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून आपण संघराज्य पद्धती स्वीकारली, केंद्र राज्य, केंद्राचे विषय कोणते, राज्याचे कोणते, दोघांचे म्हणून कंबाईन कोणते, असं उत्तम चाललेलं असताना त्यांनी एका बाजूने बंडाचा नारा दिला की जे जे केंद्र ठरवेल ते आम्ही इम्प्लिमेंट करणार. म्हणजे शेतकऱ्यांना मोदीजी वर्षातून 2,000चे 3 स्लॉट देतात, त्यातून शेतकरी प्रचंड संपन्न झाला, कारण ते त्याला बियाण्याला मिळतात, खताला मिळतात, आणि पश्चिम बंगालमध्ये देऊ दिले नाहीत. तरी तिथले शेतकरी का गप्प आहेत मला माहीत नाही. मग हे जे कंबाईन गव्हर्नमेंट आलं त्यांनी ठरवलं की आम्ही पण केंद्र जे ठरवलं ते त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली नाही. नवीन सरकार आल्यानंतर माझ्याकडे उच्च शिक्षण तंत्रशिक्षण आलं आणि इतक्या वेगाने सुदैवाने विद्यार्थी परिषदेची माझी बॅकग्राऊंड होती, मला सगळ्या त्यातल्या नॉमिनक्लेचर माहिती होत्या, कन्सेप्ट माहिती होत्या, आणि त्यामुळे वेगाने आम्ही हे सगळं घेऊन पुढे चाललेलो. शेवटी इन्व्हेन्शन झाल्याशिवाय, म्हणजे शोध लावल्याशिवाय, मोठ्या प्रमाणावर युनिव्हर्सिटीमध्ये थिअरी कमी आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्याशिवाय त्या नवीन नवीन गोष्टी आपण भारतामध्ये निर्माण करणार नाही. त्यामुळे इन्व्हेन्शन, पॅटर्न आणि रॉयल्टी यातून जग श्रीमंत झालं. कधीतरी शोध लावले, पेटंट घेऊन ठेवलं, खिशात ठेवलं, की यूज करणार तो पैसा दो, रॉयल्टी दो, असं करून वर्षानुवर्ष ते पैसे कमवतात. आपल्याकडे मात्र ती इन्व्हेन्शन झाली नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही. माननीय मोदीजीने हा आग्रह धरला की युनिव्हर्सिटी ही संशोधन केंद्र तयार करा, कॉलेजेस ही संशोधन केंद्र तयार करा, युनिव्हर्सिटी डिवाइड करा, स्वायत्तता महाविद्यालयांना द्या, स्वायत्तता विद्यापीठांना द्या, त्यांना लोकल रिक्वायरमेंट पाहून प्रयोग करू द्या. आणि त्यातून करता करता आता अशी स्थिती आली की महाराष्ट्रामध्ये 200 कॉलेजेसना आम्ही स्वायत्तता दिली, 42 स्वायत्त विद्यापीठं निर्माण झाली. काल परवा क्लस्टर युनिव्हर्सिटी नावाची नवीन कन्सेप्ट आपण कॅबिनेटमध्ये मान्य केली की एकाच संस्थेच्या 5-6 कॉलेजेसना मिळून युनिव्हर्सिटी होता येईल. आपोआप युनिव्हर्सिटीचं बर्डन त्यांचं संपलं. तुम्ही तुमचे कोर्सेस डिझाईन करा, तुम्ही तुमची परीक्षा घ्या, तुम्ही तुमचे रिझल्ट लावा, तुम्ही तुमची डिग्री द्या. मग ही कन्सेप्ट समजून घ्यायला अगदी 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये 300 महाविद्यालय आली होती आणि त्यांनी जवळजवळ 6 तास डिस्कशन करून जाताना एकदम कुठलाही मनात प्रश्न नाही असं निघाले की चलो हम जून तक हम अपना क्लस्टर युनिव्हर्सिटी का प्लॅन तयार करूया. तर याच्यातून मोठ्या प्रमाणावर संशोधन वृत्ती वाढवणं, इथिनॉल निर्माण करायचं, ते मशिनरी काय, त्याचे पार्ट्स काय, हे कुठे तयार व्हायचं. मोठ्या प्रमाणावर आपण कॉलेजेसना आता कंपल्शन करतोय की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कॉमर्स जरी असेल तरी काही भाग, दिवसातला काही भाग, आठवड्यातला काही भाग फील्डवरच पाहिजे. बँकेत त्यांना जाण्याची योजना करा, शेअर मार्केटमध्ये त्यांना जाण्याची योजना करा, चार्टर्ड अकाउंटंटबरोबर त्यांना बसा, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय त्यांना समजावून सांगा. असंच इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आता इंडस्ट्रीमध्ये जावं लागणार. प्राध्यापकांना कंपल्सरी इंडस्ट्रीत जावं लागणार, कारण केव्हा तरी 20 वर्षापूर्वी डिग्री घेतली तेच घेऊन त्याच नोट्स आपल्या विद्यार्थी असतानाच्या घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तर त्यामुळे ॲडव्हान्स काय आलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये ते तुम्ही बघा, त्याच्या आधारे शिकवा. अशा खूप गोष्टी ह्या आत्मनिर्भर भारतासाठी महाराष्ट्र म्हणून आपण करतो आणि त्याच्यातून खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. पैसे मिळाल्याशिवाय व्यवसाय उभे करता येत नाहीत, म्हणून ज्या अनेक योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केल्या त्याच्यात अण्णासाहेब पाटील महामंडळ नावाची जी योजना आहे त्याच्यामध्ये 15 लाखाचं लोन हे विदाऊट इंटरेस्ट द्यायला सुरुवात केलं. येव्हाना 71,000 तरुण तरुणींनी ते घेतलं आणि त्या 71,000 तरुण तरुणींनी 10 लोकांना जरी जॉब दिला असला तरी 7 लाख जॉब क्रिएशन नव्याने झालं. अशा खूप गोष्टी या आपण करतो. आणि त्यामुळे शिक्षण मंत्री म्हणून मांडायचं झालं तर शिक्षणामध्ये मातृभाषेतून शिक्षण. का मातृभाषेतून शिक्षण हा असा हट्ट कशासाठी, तर आजपर्यंत आपण अनुभवतोय सगळेजण की धोकमपट्टीतून मिळणाऱ्या शिक्षणातून डोकं नाही चालू सोबत की हे काय आहे, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय. धोकमपट्टी केली, परीक्षा झाली, डिग्री घेतली की नोकरी लागली, संपला विषय. मातृभाषेतून शिक्षण मिळालं की त्याला विषय नेमका कळतो, तो त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं ही आर्ट्स सायन्स कॉमर्स तर केली, सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं ही आपण मराठीमध्ये केली.
एक बॉम्बे IITच्या सहाय्याने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे की ज्याच्यामध्ये प्राध्यापक जरी इंग्लिशमध्ये शिकवणार असाल तरी त्याला मराठीमध्ये ते ऐकायला मिळेल अशी व्यवस्था उभी केली की ज्याच्यातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना अधिकाधिक विषय कळावा आणि तो त्याच्या पुढे जाऊन काही शोधण्याचा प्रयत्न करावा असा एक प्रयत्न चालला आहे. केंद्र सरकारची योग योजना जी आपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवतो ती आहे स्टँडअप आणि स्टार्टअप. एकच उदाहरण देऊन माझं बोलणं संपवेन की उपलब्ध खूप आहे पण त्या उपलब्ध असण्याचा उपयोग कसा करायचा. मध्ये डिक्की नावाची दलित उद्योजकांची एक ऑल इंडिया ऑर्गनायझेशन आहे ज्याला सरकारने मान्यता दिली. जसं ऑल इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स असतं तसं डिक्की. त्याचा चेअरमन सुदैवाने माझा विद्यार्थी परिषदेचा मित्र मिलिंद कांबळे ही प्रामुख्याने दलित समाजातल्या तरुण तरुणींनी जे उद्योग उभे केले त्याची ऑल इंडिया ऑर्गनायझेशन आहे. एका इतक्या छोट्या वयात त्याला पद्मश्री मिळाली आहे. डायरेक्ट मोदीजींशी त्याला केव्हाही दिवसातला कुठलाही वेळ ॲक्सेस असतो. तर त्याने मला आग्रह झाला की आमचं इतकं उत्तम चाललंय दादा तू कधी बघायला देत नाही. म्हटलं अरे तू बोलवतो मी येतो. मग त्याने मला एक कार्यक्रमाला बोलव. त्या कार्यक्रमामध्ये 20 तरुण तरुणींना पेट्रोल डिझेल कॅरी करणारे टँकर हे त्यांना 20 जणांना चाब्या देण्याचा कार्यक्रम जास्त झाला. मी नेहमी कार्यक्रमाच्या आधी जातो कार्यक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हटलं हे कोणी दिले. अरे बाबा ही दलित तरुण तरुणींसाठी योजना आहे. यात 1 रुपयासुद्धा सीड कॅपिटल ज्याला म्हणतो 10% 15% द्यावं लागत नाही. सगळं 60 लाखाचं लोन बँक देते आणि 7 वर्षाचं पेट्रोल डिझेल कॅरिंगची गॅरंटी असणारं ऑइल कंपनीचं पत्र मिळतं. तर बँकांना सुद्धा लोन द्यायला अडचण येत नाही. 1 रुपया न भरता त्याच्या हातात तो येते. दरमहा ऑइल कंपनी जे पैसे देते कॅरिंगचे त्या पैशातून त्याचा हप्ता जातो. 3 वर्षामध्ये लोन संपतं. 3ऱ्या वर्षानंतर ते सगळे पैसे त्याला मिळतात आणि गव्हर्नमेंट त्या 60 लाखामध्ये 30 लाख 50% सबसिडी देते. म्हणजे त्यांनी बँकेचं फक्त 30 लाखात भरायचं. म्हटलं इज इट. म्हटलं हो. देशभरामध्ये 2800 तरुण तरुणींना आत्तापर्यंत आम्ही मिळून दिलं. आता दिस इज कॉल्ड आत्मनिर्भर भारत. ही तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपले सरकारच्या योजनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील म्हणून 15 लाख घेतले आपोआपच एक छोटा उद्योग सुरू होता. आता ती नव्याने 50 लाख पण करतोय आपण की ग्रुपला 50 लाख आपण देऊ. तर त्याच्या माध्यमातून आपल्या लोकल रिक्वायरमेंट आपण जर पूर्ण करत गेलो तर मला असं वाटतं की हे खूप चांगलं होईल. पुन्हा एकदा मला सुरुवातीला झालेला आनंद की पर्रीकरांची उणीव ही डॉक्टर सावंतांनी भरून काढली आनंद व्यक्त करतो माझा. धन्यवाद सर. आत्मनिर्भर भारत यामध्ये महाराष्ट्राचं असणारं योगदान आणि त्याबद्दलची माहिती आपण आम्हाला दिलीत. आपले मनपूर्वक आभार. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक शिर्के सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आज आत्मनिर्भर भारत आणि युवकांचं योग या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण ज्यांनी भाषण दिलं ते आजचे प्रमुख अतिथी गोवा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, महाराष्ट्र राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे आदरणीय मंत्री आदरणीय श्री चंद्रकांत दादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी डॉक्टर प्रमोद पाटील आणि डॉक्टर विलास शिंदे, सभागृहामध्ये माझे सहकारी अधिकारी, विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, बंधू भगिनी, प्रथमतः आज जे आपण व्याख्यान ऐकलं त्याचा उल्लेख असा करायला लागेल की एक ऐतिहासिक व्याख्यान आपल्यासमोर मांडलं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ते ऐतिहासिक अशा दृष्टीने की एक स्कॉलरली प्रेझेंटेशन बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर, यशा अर्थानं ते स्कॉलर. दुसरी एक त्यातली एक डायमेन्शन, एक बाजू अशी की या शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून ते आज इथं उपस्थित राहिले. संपूर्ण व्याख्यान ऐकत असताना आणि त्यांच्याशी इन्फॉर्मली बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की
ते बाय ट्रेनिंग बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत. राज्याची नाडी तपासल्यानंतर राज्याला कशाची जरुरी आहे ते त्यांनी पाहिलं आणि मग कुठली मात्रा किती द्यायची हे ठरवलं. ज्या वेळेला एखादा पेशंट असतो एखाद्या घरामध्ये आणि डॉक्टर काहीतरी प्रिस्क्राईब करतात, पेशंटचे नातेवाईक जे असतात त्यांनाही वाटत असतं की तो पेशंट बरा व्हावा, परंतु डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याव्यतिरिक्त काही सल्ले द्यायचे प्रयत्न करतात. असे सल्ले मिळूनसुद्धा डॉक्टरही भाषेत त्यांनी सांगितले की मी सांगतोय ते खायचं आणि मी सांगतोय तीच मात्रा घ्यायची. असं ज्या वेळेला करता त्यांना आलं त्यावेळेला गोवा स्वयंपूर्ण झालं. त्यामुळे इथं ते एक हाडाचे डॉक्टर म्हणून जे आहेत त्यांचा जो पेशा आहे तो त्यांनी राज्याला लावला. स्मॉल इज ब्युटिफुल असं म्हणतो आपण, पण आपण स्मॉलची जी डेफिनेशन आहे ती सुद्धा त्यांनी कशी असावी हे आपल्याला सांगितलेलं आहे. भले राज्य नसेल ते म्हटले तुम्ही जिल्ह्याला हे लावा. संपूर्ण त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये एक मेथडॉलॉजी त्यांनी आपल्याला सांगितली. ती मेथडॉलॉजी अशी आहे की पहिल्यांदा सर्वे करा. ते सर्वे करत असताना कुठल्या यंत्रणेचा वापर करा, कारण आपल्याकडे एखादा मोठा प्रोजेक्ट घ्यायचा म्हटला की आपल्याला प्रश्न किती आहेत, प्रॉब्लेम्स किती आहेत, इश्यूज किती आहेत आणि ते कसं होणार नाही ह्याच्यावर आपण जास्त संशोधन करतो. पण ते कसं व्हावं याच्यासाठी त्यांनी आहे ती यंत्रणा वापरायला चालू केली. सर्वेतनं आलेले जे रिझल्ट्स आहेत त्याचं ॲनालायसिस केल्यानंतर स्वॉट ॲनालायसिस केलं की आपल्याला नेमकं आपली स्ट्रेंथ कशामध्ये आहे आणि आपले थ्रेट्स का आहेत आणि अपॉर्च्युनिटीज का आहेत, आणि त्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आपल्याकडं नाहीत म्हणजे आपण ज्याच्यावर डिपेंडंट आहोत त्यावर बरोबर औषध दिलं आणि तिथं आत्मनिर्भरची प्रवास सुरू झाला. स्वयंपूर्ण म्हणजे काय की ज्याच्यावर आपण डिपेंडंट आहोत ती डिपेंडन्सी कमी करणे आणि ती स्वतः करणे म्हणजे स्वयंपूर्ण. याची जी काही बेसिक डेफिनेशन आहे ती गोवा राज्यात त्यांनी इम्प्लिमेंट केली. आपल्या सर्वांना म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत असाल की गोवा म्हणजे एक टुरिझमचं राज्य असं आपण त्याच्याकडे बघतो, पण आज भारत देशात एक स्वयंपूर्ण गोवा अशा दृष्टीने त्यांनी ओळख निर्माण करायला ते यशस्वी झालेले आहेत. आणि त्यांचं ते मॉडेल आहे, ते मॉडेल तुम्ही स्वयंपूर्ण म्हणायचं आणि त्याच्या पुढे युनिट लिहायचं. स्वयंपूर्ण राज्य म्हणा, स्वयंपूर्ण भारत म्हणा, स्वयंपूर्ण तालुका म्हणा, स्वयंपूर्ण गाव म्हणा, आणि ती मेथडॉलॉजी तुम्ही ॲडॉप्ट करायची. त्यांनी जाता आता हेही सांगितलं की यामध्ये युवकांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे, पण मला असं वाटतं की यामध्ये युवकांची खूप जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे आमच्या महाविद्यालयातील आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो आदरणीय मंत्री महोदय यांनी स्पर्श केला त्याच्यामध्ये प्रोजेक्ट इंटर्नशिप आहे ती प्रश्नावर असावी. केलेल्या मागच्या प्रोजेक्टवरच प्रोजेक्ट होऊ नये, तर पुढं जो काय प्रश्न आहे त्याच्यावर तो प्रोजेक्ट व्हावा. आणि हे प्रोजेक्ट जर आपण एक स्वयंपूर्ण थीमला जर डेडिकेट केले तर खूप मोठं काम आपण करू शकतो. हा एक जाता आता त्यांनी सल्ला आणि संदेश त्यांनी दिलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना खूपसे धन्यवाद देतो की त्यांना व्यस्त वेळेमध्ये एका राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी या विद्यापीठासाठी 2 तास दिले आणि एक मोठं मॉडेल आपल्यासमोर उभा केलं आणि आपल्याला एक चांगलं मोठं होमवर्क दिलेलं आहे. आता हे आपल्यावर अवलंबून आहे ते होमवर्क आपण किती प्रामाणिकपणे करणार, कुठल्या घटकासाठी करणार आणि कशा पद्धतीने करणार, जेणेकरून त्यांचंच मॉडेलमध्ये एक शेवटचं त्यांनी सांगितलं हे सगळं झाल्यानंतर फक्त डिप्लॉयमेंट नाही आहे तर त्याचं मॉनिटरिंग पण आहे. आणि ते कोल्हापूरला बऱ्याच वेळा भेट देत असतात, त्यामुळं हे मॉनिटरिंग इनडायरेक्टली होत राहणार आहे. आजच्या व्याख्यानांचं फलित व्हायचं असेल आपण सर्व घटकांनी याच्याकडे एक होमवर्क म्हणून बघावं आणि स्वयंपूर्णतेकडं आपण वाटचाल चालू करावी, असाच त्यांचा संदेश आपल्यासमोर मांडतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर VN शिंदे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या या विशेष व्याख्यानासाठी वक्ते म्हणून लाभलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत सर, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक दिगंबर शिर्के सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक प्रमोद पाटील सर, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, सर्व अधिकार मंडळाचे सदस्य,
सन्माननीय नागरिक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी विद्यापीठाची विनंती मान्य करून आत्मनिर्भर भारत आणि युवकांचं योगदान या विषयावर आज या ठिकाणी आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठामध्ये निर्माण करत असलेल्या कुस्ती संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी सहमती दर्शवली आणि आज भूमिपूजन केलं. भारतातील एक राज्य स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास घेतलेले माननीय प्रमोदजी सावंत या विद्यापीठाचे पदवीधर आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि पुनश्च एक वार आपले मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील हे विद्यापीठाची विनंती मान्य करून आज उपस्थित राहिले आणि दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांचे विद्यापीठाच्या प्रगतीकडे नेहमीच लक्ष असतं आणि सहकार्यही असतं. ते आज उपस्थित राहिले, मनोगत व्यक्त केलं, त्यांचे मी विद्यापीठाच्या वतीनं पुनश्च आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक दिगंबर शिर्के सर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनास मान्यता दिली, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक PS पाटील सर हे आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं, तसंच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय सिद्धार्थजी शिंदे सर यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये विद्यापीठाला वेळोवेळी सहकार्य केलं, तसंच महत्त्वाची भूमिका निभावली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या विशेष व्याख्यानासाठी सर्व व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि विद्या परिषदेचे तसेच इतर अधिकार मंडळाचे जे सदस्य उपस्थित आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानासाठी विद्यार्थी, शिक्षक, विभाग प्रमुख यांच्याबरोबरच शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं शक्य नसलं तरी माननीय शशांकजी देशपांडे सर, ॲडव्होकेट संतोष शहा सर आणि इतर सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो. विधी विभाग प्रमुख आणि विभाग आणि आस्थापना विभाग यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल विभागाचे विभाग प्रमुख दुबदाळे सर तसेच आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉक्टर ढेरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी आभार मानतो. विद्यापीठाच्या मानवविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर MS देशमुख सर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिष्ठाता, विद्यापीठाचे अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदिनी पाटील यांनी केलं, त्यांचा मी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनामध्ये अभियांत्रिकी विभाग आणि त्यांच्या विभागातील सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व समित्या, त्यांचे प्रमुख आणि त्यातील सहकारी यांचेही मी आभार मानतो. जिल्हा प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याखेरीज सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जर कोणाचा उल्लेख करावायचा राहिला असेल तर त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये थोडंसं राष्ट्रगीत होण्या अगोदर एक दुसरा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांचे मार्फत माननीय प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. भारत सरकार यांचं नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांचे मार्फत माननीय प्रमुख पाहुण्यांचा सत्कार. धन्यवाद. यानंतर सर्वांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहावं.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे